अब मैं हमारे बिलव सुपरिंटेंडेंट श्री सुरेंद्र जी गांधी सर को रिक्वेस्ट करूंगा कि वो आज के प्रतियोगिता यानी स्टूडेंट ऑफ द ईयर जो 25 सालों से चलती आ रही है उसके बारे में हम सबको बताएं। जय जिनेंद्र। आज 25व्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय नलिनचंद्र गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज सर्वांचे मी आलेल्या सर्व पाहुण्याचे मी स्वागत करतो। आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, बोर्डिंगचे ट्रस्टी चकोरभाई गांधी, अनुराधा भाभी, सर्व आलेल्या मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। आज 25 वर्षापूर्वी 1995 साली दादा जेव्हा 2 फेब्रुवारी 95 साली गेले, बरेच संस्थांशी त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, संबंध होते। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी तुळजा पुणे, ज्याला आपण मॉडर्न म्हणतो, अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती, HND जैन बोर्डिंग, कस्तुरबाई मंगळ, अशा अनेक संस्थेवर ते होते। त्यावेळेस अशी कल्पना आली की दादांच्या नंतर एक आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण ठेवू। 8 दिवसांनी कस्तुरबाई मंगल कार्यालयाने श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला। त्यावेळेस उतराई नाव होतं। त्या कार्यक्रमास सगळ्या ट्रस्टींचा शाळेत जेव्हा संस्थेचा रिस्पॉन्स आम्ही बघितला, सगळे संस्थेचे पुण्यातले व्यापारी संघटना, त्यांच्या व्यापारी मित्रमधले, त्यांच्या डीलर्समधले, पेपर डीलर्समधले शेकडो लोक त्या उतराईला श्रद्धांजली आले ते। मग तेव्हा नंतर ही कल्पना सुचली की आपण हा कार्यक्रम कस्तुरबाईमध्ये न घेता बोर्डिंगमध्ये घ्यायला पाहिजे। आणि ज्यांनी बोर्डिंगच्यासाठी 1960 सालापासून ते 95 सालापर्यंत ज्यांनी बोर्डिंगला आपल्या अविभाज्य घटक मानून आणि इथल्या विद्यार्थ्यांना मुलांसारखं एक संवर्धन केले, मुलांसारखं प्रेम दिले, त्यात मी पण आलो। अशा ट्रस्टींचं, अशा थोर व्यक्तीचं, पितामहाचं आपण प्रॉपर बोर्डिंग ही जागा आहे। प्रॉपर बोर्डिंगमध्ये ही जागा आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांची आठवण चिरंतर राहावी म्हणून हा आम्ही संकल्प केला। त्या चकोरबाईंनी संकल्प मांडला आणि विद्यार्थ्यांना त्यावेळेस एक बोर्डिंगमधले एक ऑलराऊंड विद्यार्थ्यांना छात्र पुरस्कार म्हणून आपण निवडला जावं आणि एक स्मृतीची नाही का ठराविक अमाऊंट दिली जावी आणि मुलांना मोटिवेशन दिलं जावं म्हणून ही कल्पना आली। मग तेव्हापासून सातत्याने आज 25 वर्ष झाले चकोरबाई गेली 25 वर्षापासून बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो उपक्रम केले त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे चकोरबाईचं मी खरोखरच अभिनंदन आणि आभार मानतो। आणि ह्या पुरस्कारकडे वळतो। पुरस्कार निवडताना ह्यात कुठल्याही बोर्डिंगचा सहभाग नसतो। पार्टिसिपेट असताना फक्त त्यांचे ॲप्लिकेशन ठराविक मुद्देमध्ये येतात आणि त्यांची कमिटी नेमली जाते। ती कमिटी अशी असते की निष्पृह कमिटी ट्रान्सलंट असते। जे मागच्या वर्षी 2-5 वर्षापूर्वी जे बेस्ट स्टुडंट झालेले आहेत आणि जे टॉप आहेत त्यांना आपण बोलवतो। त्यात कुठलाही मॅनेजमेंटचा हात नसतो, मॅनेजमेंट बघितलं जात नाही। ते मुलं इंटरव्ह्यू घेतात, स्पीच घेतात आणि ह्या वर्षीचं स्पीच इतकं जबरदस्त होतं तुम्ही कल्पना करवत नाही। आता जो चालू आहे ना आंदोलन, जे आंदोलन चालू आहेत ना, जे रस्त्यावर बसते त्याच्यापेक्षा ध्यान ह्या मुलांना आहे। 10 मिनिट त्या विषयावर बोलणं म्हणजे चेष्टा नाही हो। तो विषय एक होता। त्याच्यानंतर भारत हा 5 मिलियन म्हणजे भारत हा महासत्ता होईल का? बघा ह्या वयात विचार आहे त्यांचा। महासत्तेबरोबर त्यांची फॅमिली पण महासत्ता होणार याची मला वाटतं काही शंका नाही आहे। आज एवढं मोठा अभ्यास करून त्यांनी तयार करून आलेले आहेत। ते कमिटीमार्फत निवडले जाते। एकदम तुम्ही जाताना तिथं चार्ट बघून जावा। कंप्लीट फक्त शिक्षण आम्ही बघितलं जात नाही। जेव्हा ॲडमिशन घेते तेव्हासुद्धा आम्ही पालकांना बघतो की तुमचा मुलगा 95-96 पडलेत म्हणजे फार मोठं काय तीर मारलेलं नाही आहे। माझ्यामध्ये 10वी-12वीले जे मुलं 98-97 मार्क पडले ते मला नंतर 4 वर्षांनी कुठेही दिसत नाहीत। ही परिस्थिती आहे। बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बघतो आमच्या इथलं जे 24 मुलं गेलेत ना, तेव्हा जेव्हा प्लेसमेंट होतं तेव्हा सांगतो सर माझा बोर्डिंगमधला जो इव्हेंटचा माझा म्हणजे बंच होता तो एवढंच बघितलं गेलं, बाकी काही बघितलं गेलं नाही। अशी कितीतरी उदाहरणं आहेत।
सांगायचा उद्देश आहे की जो ऑलराऊंड मॅम ते बी चालतंय, जे तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन जे नोकरीला चालतंय, बी असो, BCom असो, सी असो, त्याच्याबरोबर तुम्ही ऑलराऊंड आजकाल कंपनीमध्ये असतो, सोसायटीमध्ये असतो, कुठेही ऑलराऊंड माणूस लागतो सगळ्या बाबतीत. एखादा इव्हेंट मॅनेजमेंट करणार असतो किंवा एखादा ट्रिप मॅनेजमेंट करणार, नुसता अभ्यास नाही चालत तो, सगळं ऑलराऊंड पाहिजे. असे कितीतरी ऑलराऊंड मुलं आम्ही तयार करतो. शीतल कोले, मी चक्रवर्तींना विनंती करतो शीतल कोलेचा सत्कार करावा. कंटिन्यू 3 दिवस रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून यांनी स्क्रुटिनी केले. न म्हणते सर मुश्किल आहे, उद्या येतो. आज मुश्किल आहे, मुश्किल एवढं म्हणजे त्यांना टफ. शीतल कोले दोनों नहीं है, दोनों नहीं है, छोड़ छोड़. आणि आजचे जे पार्टिसिपेट आहे मी त्यांना स्टेजवर यायची विनंती करतो. यश पांडे, चेतन बोत्रा, पांजळ गहाकरी, चेतन गांधी, श्रेयस आंबेकर, वैभव बाकलीवाल. यश पांडे, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि चक्रवर्ती विनंती करतो त्यांनी संस्थात करावा. यश पांडे फ्रॉम औरंगाबाद. ये नाम किधर है? नाम दे दो, इनके नाम दे दो. नाम किधर है इनके? इनके नाम रहे. चेतन बोत्रा औरंगाबाद. अपने HLR है, नाम किधर है इनके? गांव का नाम है. पांजल गहांकरी का फ्रॉम कारंजा लाड. चेतन गांधी पंढरपूर. CA चेतन गांधी. कहाँ के? श्रेयस आंबेकर. वैभव बाकलीवाल. हे 6चे मुलं उमेदवार आहेत. जूनपासून तुम्ही तयारी केला हरकत नाही. वैभव बाकलीवाल. आणि हे 6 पार्टिसिपेट होते. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन स्वागत करतो. कारण हे 6 नसले तर जिंकलं असतं कोण? हे 6 होते म्हणून कोणतरी एक जिंकणार. 6चे 6 जिंकू शकणार नाहीत, कोणतरी एकटा जिंकणार आहे. त्यांचं नाव डिक्लेअर करण्यापूर्वी मी शीतल कोलेला माईकजवळ बोलवतो. त्यांनी आपलं नाव डिक्लेअर करावे. जसं आजकाल बंद पाकिट संस्कृती, तसं सुद्धा बंद पाकिटमधूनच नाव आलेले आहे. नमस्कार सर्वांना, जय जिनेंद्र. यावर्षीचा 2020 नलिनचंद्र गांधी यांचा 25व्या वर्षीचा सर्वात हा पुरस्कार जो बेस्ट स्टुडंट पुरस्कार आहे तो जातो यश महेंद्र पांडे, लासूर स्टेशन, औरंगाबाद यांना. आणि आता जो बेस्ट स्टुडंट विद्यार्थी यश पांडे याला मी बोलवण्याची विनंती करतो. त्याचे मनोगत त्यांनी थोडक्यात व्यक्त करा. सर्वांना जय जिनेंद्र. क्या बयां करूँ इस लम्हे को, क्या बयां करूँ इस लम्हे को. सिर्फ लम्हा नहीं, आप दुआओं की दास्तां है ये. सिर्फ लम्हा नहीं, आपके दुआओं की दास्तां है ये. 4 वर्षों का सफ़र कहूँ अपना या कुछ और कहूँ, या पिछले 3 दिनों से जो मन में हलचल चल रही थी वो कहूँ. मैंने काफ़ी इंटरव्यू दिए, कॉलेजेस में भी दिए और जगह पर भी दिए, पर जो रोस्टिंग कहते हैं जो यहाँ पर हुई उस दिन रात को 1 घंटा,
वो आज तक कहीं पर भी नहीं हुई और जितनों से मैंने बात की किसी की भी नहीं हुई। बेस्ट स्टूडेंट तो मैं बन गया, पर इसका हकदार सिर्फ मैं नहीं, अपनी मम्मी को कहूँ, अपने पापा को कहूँ, दादाजी दादी जी को कहूँ या मेरी जीजी को कहूँ, या उन सब के अलावा एक ब्लेजर के लिए जिस रूम में घुमाऊँ, शूज जिनसे लिए है, मेरा रूम पार्टनर जो मेरे साथ प्रिंट्स निकालने आया था, सभी का उतना ही योगदान है। सिर्फ मेरे अकेले का अवार्ड नहीं, आप सब लोगों का भी अवार्ड है। चकोर सर, सुरेंद्र सर को भी थैंक यू कहना चाहूँगा, क्योंकि 4 सालों में जो एक 12th के बाद मैं इंसान था और जो अब हूँ, कहीं भी माइक दो, किसी को भी कहीं भी कुछ भी कह सकता हूँ। जो एक कॉन्फिडेंस इन्होंने मेरे अंदर पैदा किया है, उसके लिए इन दोनों का भी धन्यवाद। जैसा सभी लोगों ने कहा, HND फैब्रिकेट्स एन ऑलराउंडर। इट्स वेरी ट्रू इन माई केस, एज वेल एज द एम ऑफ आर्ग्यूमेंट शुड नॉट बी विक्ट्री बट प्रोग्रेस। ऐसा ही कुछ 4 सालों में ग्राफ रहा है, जो कि चढ़ता ग्राफ रहा है। अंत में सभी को शुक्रिया, खासकर मेरे मम्मी और पापा को, जो हर बार तू बस आगे जा, जो होगा हम संभाल लेंगे, ये कहकर मुझे प्रेरित करते रहे। सभी का बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। अब मैं हमारे ट्रस्टी श्री चकोर गांधी सर को इनवाइट करना चाहूँगा कि वह आए और हॉस्टल के सभी विद्यार्थियों को उनके 2 शब्द सुनाकर मोटिवेट करें। नमस्कार, जय जिनेंद्र। सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन माझा तरुण विद्यार्थी मित्र यश पांडे यांचं खूप खूप अभिनंदन। त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे आजचे फायनलिस्ट ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं पण अभिनंदन, कारण या सर्वांनी भाग घेतला म्हणून त्यातला एक निवडला गेला। उत्तम छात्र पुरस्कार याच्यात आमचा कुठलाही हस्तक्षेप नसतो, शेवटपर्यंत कोणालाही माहीत नसतं। 2-2 म्हणजे 2 फेब्रुवारी स्वर्गीय नलिनचंद्र गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम असतो। याची सुरुवात मिलिंद फडेंच्या सुरुवातीच्या संकल्पनेतनं झाली। 25 वर्षात एक स्वप्न होतं की दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने एक चांगली आठवण एका चांगल्या व्यक्तीची जागवावी, एक चांगला वक्ता, एक चांगलं व्यक्तिमत्व समाजापुढे आणावं, माझ्या विद्यार्थी मित्रांसमोर आणावं, हा त्याच्यामागचा उद्देश आणि हा सातत्याने 25 वर्ष आपण करत आहोत। हा करण्यामागे खरंच खूप मोठं श्रेय आपणा सर्वांना जातं, जो समाज, मित्र परिवार आणि माझे HNDचे विद्यार्थी मित्र येथे आवर्जून येतात म्हणून आपण हा कार्यक्रम करू शकतो। त्याचबरोबर हा कार्यक्रम करण्यामागे माझे सगळे HNDचे विद्यार्थी दिवस रात्र झटत आहेत हा कार्यक्रम करण्यासाठी। आज सकाळी सुद्धा आलो तर प्रत्येकाची तयारी, प्रत्येकाचा उत्साह पाहिला। हा स्वतःच्या घरचा कार्यक्रम समजून ते करतात, त्याचमुळे हे शक्य आहे। आणि अजून एक व्यक्तीमुळे हे शक्य झालं, ज्यांनी माझ्या वडिलांवर मी जेवढं प्रेम करतो किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम ज्यांचं या व्यक्तीवर होतं आणि ते त्या कार्यक्रमातून व्यक्त करतात, असे आमचे सुरेंद्र गांधी सर। त्याचमुळे हा कार्यक्रम सातत्याने होत आला। आजच्या या 25व्या स्मृतिदिनानिमित्त आपणा सर्वांचं स्वागत। खास करून लिमये परिवार, माधव काका तब्येत इतकी साथ देत नसताना सुद्धा आले। रमा काकू मला काही बऱ्याच आठवणी सांगत होते दीक्षितांच्या। माझा सर्व परिवार, माझे तरुण मित्र, समाज, व्यापारी या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो। तसंच मंचावरील मिलिंदजी फडे जे जैन समाजातले मोठे कार्य करतात आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झाला त्यांचंही स्वागत। तसेच आजचे प्रमुख पाहुणे, वक्ते, मोटिवेटर डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित। डॉक्टर साहेब, एक स्वप्न होतं
तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला लाभावं. आत्तापर्यंत अतिशय उत्तुंग आणि असे छान व्यक्तिमत्व आपण इथे आणलेले आहेत, पण ध्यानीमनीसुद्धा नव्हतं की तुमचा लाभ आम्हाला मिळेल. आज डॉक्टर जगन्नाथ दीक्षित ऑफिसमध्ये आल्यानंतर मी त्यांना म्हणलं, सर विश्वास बसत नाही की तुम्ही इथं कार्यक्रमाला आलात, कारण दीक्षितांची आणि आपली ओळख फक्त यूट्यूबवर आहे. मी इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहतोय. पण दीक्षित या नावामागं काय काय जोडलं गेलंय. चहा कॉफी पित नाही म्हणल्यावर दीक्षित का, वजन कमी दिसतंय दीक्षित का, काही मध्ये आधी खात नाही दीक्षित का. पण दीक्षितांशी आत्ता बोलत होतो डॉक्टरांशी, खरंच विश्वास बसत नाही असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमानिमित्त लाभलंय. त्या गप्पा मारताना सांगत होते, मोदीजींबरोबर त्यांनी 25 मिनिटं गप्पा मारल्या. नाही तर 2 मिनिटं भेटतात, फोटो काढला की विषय संपला, फोटो व्हायरल होतो, त्यातला उद्देश संपतो. 120 पेक्षा जास्त IAS IPS ऑफिसर्सला त्यांनी ट्रेनिंग दिले. बऱ्याच सरकारी मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचं दीक्षित डाएट पोचलेलं आहे. त्यांचे असंख्य व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत. डॉक्टर गांधींचं खास त्यांनी नाव घेतलं आणि मी बघतो की ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने हा उपक्रम त्यांनी राबवला आहे, त्यांना भारतीय जनता पार्टीचं अँटी ओबेसिटी ब्रँड अँबॅसेडर म्हणून पदवी दिलेली आहे. 300हून जास्त कार्यक्रम झालेत आणि हिंगोलीला 10,000च्या वर लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. असे अनेक कार्यक्रम दीक्षितांचे होतात. देव एखाद्या व्यक्तीला खास काही कार्य देऊन पाठवतो, त्यापैकी डॉक्टर दीक्षित एक आहेत की माझं मन, माझ्या शुभेच्छा, माझी इच्छा तुमच्या रूपाने लोकांपर्यंत पोचावी, असे डॉक्टर दीक्षित आज लाभलेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. डॉक्टर दीक्षित साहेब, एक खूप लोकांच्या मनात असतं, अरे हे खूप छान आहे, करणार आहे मी लवकरच. मी सुद्धा फॉलो केलं, 40 दिवस केलं, पण परदेशी गेलो, हे निमित्त आहे मला आत्ताही कळलं. डॉक्टरांनी पहिला आल्या विचारलं की तुमचं दीक्षित डाएट चालू दिसत नाही आहे. मी म्हटलं खंड पडलाय, पण एक इच्छा आहे की बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्नही आहेत. आजचा दिवस 2-2 तुमच्याही लक्षात राहील की त्या दिवसापासून मी डॉक्टर दीक्षित डाएट फॉलो केलं. माझा डायबिटीस टाईप 2 गेला, माझं वजन कमी झालं आणि माझ्या आयुष्यात बदल झाला. अशी व्यक्ती ज्यांना पाहण्याने, ज्यांच्या ऐकण्याने, ज्यांच्या प्रेरणेने आपल्या आयुष्यात एवढा मोठा बदल होऊ शकतो, अशी देवाने पाठवलेली खास व्यक्तीच असते. त्याचबरोबर माझे HNDचे मित्र ज्यांनी खूप अथक परिश्रमाने हा कार्यक्रम उभा केला आहे, त्यांचंही स्वागत. अक्षय जैन, सक्षम जैन, चेतन बोथरा, शुभम नागोरी, यश पहाडिया, तुषार सेठी, सम्मेद पापडीवाल, खरं तर सर्वांची नावं घ्यायला पाहिजेत. तसेच बोर्डिंगचं हे सर्व यश, तुम्ही जे यशोगाथा ऐकत होता ते आमचे दिलीपबाई, त्याच्यामागे दिलीपबाईचं खूप मोठी साथ आहे. त्याचबरोबर भाभीजी HNDचे सुरेंद्र गांधींच्या मिसेस सुवर्णा गांधी. वाटतं पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना सोडून येता, पण त्यापेक्षाही जास्त प्रेम करणारे तुम्हाला आईवडील या हॉस्टेलमध्ये मिळतात. असं HND हॉस्टेल आणि असे आमचे सर आहेत. जास्त वेळ घेत नाही आणि आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य सांगतो. 25 वर्षात अगदी घड्याळाच्या ठोक्यावर आजचा कार्यक्रम सुरू झाला आणि दीक्षित बरोबर ठरवलेल्या वेळी आपल्यासमोर येणार आहेत. त्यांचं भाषण होणार आहे. त्याचबरोबर प्रश्न उत्तराला पण आपण वेळ ठेवलेला आहे. दीक्षित सर म्हणले, जोपर्यंत तुम्ही बसलेला तोपर्यंत मी बोलतच राहीन आणि जेवढे प्रश्न तुम्ही विचाराल तेवढ्याची उत्तरं मी देईन. तर जरूर याचा लाभ घ्यावा. पुन्हा एक वार आपणा सर्वांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये 2-2 मध्ये स्वर्गीय नलिनचंद्र गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त. धन्यवाद. हर जनते दिए तले अंधेरा होता है, हर रात के पीछे एक सवेरा होता है. हर जनते दिए तले एक अंधेरा होता है, हर रात के पीछे एक सवेरा होता है. लोग डर जाते हैं अक्सर मुश्किलों को देखकर, लोग डर जाते हैं अक्सर मुश्किलों को देखकर,
पर हर मुश्किल के पीछे सफलता का सवेरा होता है, सफलता का सवेरा होता है। शुभम, जो तूने शायरी बोली ना, वो हमारे डॉक्टर दीक्षित को बहुत सूट करती है। तो अब मैं सक्षम भैया जैन को स्टेज पर डॉक्टर जगन्नाथ दीक्षित के बारे में बोलने के लिए कुछ बुलाना चाहूँगा। अतिथि देवो भव कहती है भारत की ये धरा, स्वागत करके आपका निभा रहे हैं ये परंपरा। हमारे देश की ये पुरानी परंपरा है कि अतिथि भगवान समान होते हैं। आज इस समय में डॉक्टर को भी दूसरा भगवान कहा जाता है। हमारा ये सौभाग्य है कि आज इस भव्य कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री डॉक्टर जगन्नाथ जी दीक्षित हैं। आज मैं आपको सर का परिचय संक्षेप में देता हूँ। सर ने MBBS, MD PSM, PGDHA, PGDHRM, FISCD, FIAPSM, FIPHA यह सारी डिग्रियां प्राप्त की हैं। सर इस समय गवर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद में प्रोफेसर हैं। सर को 3 राष्ट्रीय व 2 राज्य स्तरीय पुरस्कारों से सम्मानित किया जा चुका है। महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस के सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार से सन 2015-16 में भी सम्मानित किया जा चुका है। सर ने मेडिकल स्टूडेंट्स के लिए 2, नर्सिंग स्टूडेंट्स के लिए 1 और सामान्य लोगों के लिए 20 किताबें लिखी हैं। सर का लक्ष्य है कि हमारे देश से स्थूलता और मधुमेह जैसी गंभीर समस्याएं समाप्त हो जाएं। महाराष्ट्र राज्य के स्थूलता विरोधी अभियान के ब्रांड एम्बेसडर भी हैं सर। मैं डॉक्टर दीक्षित जी को आग्रह करता हूं कि वो पोडियम पर आएं और हमें अपना वक्तव्य प्रदान करें। सर्वप्रथम स्वर्गीय नलिनचंद फुलचंद गांधीजी ज्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथे जमलो आहोत, त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं ते माननीय श्री चकोर गांधी आणि सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्यामुळे मला इथे येता आलं आणि वजन कमी करण्याविषयी, मधुमेह टाळण्याविषयी जी माहिती माझ्याकडे आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। आजच्या कार्यक्रमात आपण सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले आणि या विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत आणि अतिशय तटस्थ पद्धतीने त्यांचं मूल्यमापन करण्यात आलं आणि या विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी जे फायनलिस्ट होते त्यांचा आपण सत्कार केला आणि त्याच्यातून जो सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट होता यश पांडे, त्याचा आपण सत्कार केला। या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आयुष्यात असंच यश तुम्हाला मिळत राहो या शुभेच्छा व्यक्त करतो। या विद्यार्थ्यांना मी विचारत होतो की तुम्ही कुठले आहात, कोणी म्हणे की मी कारंजाचा आहे, कोणी म्हणे चिखलीचा आहे, औरंगाबादचा आहे। तर माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या गावांमध्ये मी व्याख्यानं घेतलेली आहेत। तर मला जेव्हा चकोर गांधींनी म्हटलं की तुम्ही इथे याल आमच्या कार्यक्रमाला, असं मला वाटलं नव्हतं, तेव्हा मी जे त्यांना उत्तर देईल तेच तुम्हाला सांगतो किंवा मी एक सामान्य माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, पण माझं स्वप्न असामान्य आहे, एवढाच फक्त फरक आहे। त्यामुळे मी तुम्हाला कुठेही दिसू शकतो, मी कुठल्याही खेडेगावात व्याख्यानाला जातो। या अभियानाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा 2013-14ला मी 20-25 लोकांच्या ठिकाणी जिथे कुठे जमतील तिथे पण जाऊन व्याख्यान देत असे। आता थोडी गर्दी होते आपोआप। ही सगळी डॉक्टर जिचकारांची माझ्यावरची असलेली कृपा असं मी समजतो आणि या माहितीचा उपयोग हजारो लाखो लोकांना होतो आहे हे बघून अतिशय आनंद होतो की आपण जे काही करतो आहोत त्याची फळं आपल्याला दिसतात। काही लोकांना त्यांच्या यशोगाथा सांगायची इच्छा होती, तर मला वाटतं प्रश्नोत्तरांना सुरुवात व्हायच्या आधी, व्याख्यान झाल्यानंतर प्रश्नोत्तरं होतील, त्याच्या आधी मग 2 जणांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपाचं स्टोरी त्यांची जी आहे ती आपण ऐकूया। हे विद्यार्थ्यांकडे मी पाहत असताना मला 2 विद्यार्थी सापडले की ज्यांना माझी आवश्यकता आहे। म्हणजे 2 मला दिसले, अजून असतील, पण
आता काय नावं घेण्याची आवश्यकता नाही, कारण ते दोघेही स्टेजवरच होते, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांना बघितलेलं आहे. कारण वयाच्या 25व्या वर्षी, 20व्या वर्षी, 21व्या वर्षी जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये वजन किंवा मधुमेह हा विषयच नसतो, त्या वयात माणूस खूप बेदरकार असतो. त्याला लक्षात येत नाही की आपण काय करतोय. आणि मग ज्याचं वजन 100 किलो असतं आत्ता, तो अजून 5 वर्षांनी 120 किलोचा होतो. आणि जसं चंद्र कलेने वाढतो तसं हे किलोनी वाढत जातात लोक. आणि मग अशी अवस्था येते की नंतर आता हालता येत नाही, चालता येत नाही, मग बॅरिएट्रिक सर्जरी किंवा असल्या गोष्टी करायला लागतात. त्यामुळे आत्तापासून काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आजचा दिवस मी असं म्हणतो की हे व्याख्यान हे नुसतं माहिती देणारं व्याख्यान नाही, हे व्याख्यान करमणूक करणारं व्याख्यान नाही, पण या व्याख्यानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे, तुमचंही बदलू शकतं. आवश्यकता आहे फक्त प्रामाणिकपणे हे करण्याची. कारण काय होतं, प्रॉब्लेम असा आहे विचारवंतांचा की ते विचार खूप करतात की डॉक्टर दीक्षितांनी काय सांगितलं आहे, मग अमुक पुस्तकात काय लिहिलं आहे, मग पेपरमध्ये काय छापून आलं आहे, असं ते विचार करत बसतात. आणि विचार करतात पण कृती काही करत नाहीत. आणि विचार करून जगात कोणाचं वजन कमी झाल्याचं ऐकिवात नाही अजून. त्यामुळे विचारवंत न होता कृतीवंत झालं तर काही रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे. हे अभियान 2013 पासून सुरू झालं, मी सांगितलं आपल्याला. या अभियानात माझ्याबरोबर काम करणारे अनेक सहकारी आहेत. आमचा पुण्यामध्ये फार मोठा ग्रुप आहे. आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणारच आहे की पुण्यातल्या कामासाठी तुम्हाला या पुण्यातल्या लोकांचा काय उपयोग होऊ शकेल हे सांगणारच आहे. पण त्याच्या आधी मी फक्त या लोकांची तुम्हाला ओळख करून देतो, जेणेकरून कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या अनेक प्रश्नांची, जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. पण तुम्हाला वैयक्तिक जर काही प्रश्न असतील ते समोरासमोर या लोकांना तुम्ही विचारू शकाल. तर मी नावं घेईन, या लोकांनी मला वाटतं आपल्या जागेवर उभं राहा आणि लोकांना तुमचं ओळख मी करून देतो. सगळ्यात पहिले अर्चना देवरस, नितीन पेंढारकर, विश्वास जोशी. अजून कोणी आलंय का? निलेश, अजून कोणी कोऑर्डिनेटर आले आहेत का? येत आहेत, अजून आलेले नाहीत, पण सध्या हे 3 लोक दिसत आहेत. याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचं नाव घेण्यासाठी म्हणजे मला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पुण्यामधले प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर संजय गांधी हे सुद्धा इथे आलेले आहेत. आणि आमच्या पुण्यामधल्या मधुमेह मुक्ती केंद्रासाठी दर बुधवारी दुपारी 3 ते 6 एवढा वेळ त्यांच्या सगळ्या बिझी प्रॅक्टिसमधून आमच्यासाठी मोफत सल्ला देण्याचं काम ते करतात. त्याचं एकदा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करायला हवं. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी यूट्यूबवर हे व्याख्यान ऐकलेलं आहे. किती लोकांनी ऐकले जरा हात वर केला तर मला कळेल. मला वाटतं बऱ्याच लोकांनी ऐकलं आहे. किती लोक हे फॉलो करतात त्यांनी हात वर करा. कारण नॉलेज आणि प्रॅक्टिसमध्ये गॅप असते नाही. ठीक आहे, बऱ्यापैकी लोक करतात सुद्धा आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तरांना वेळ नक्कीच आपण देणार आहोत. आता डाएट प्लॅन किंवा लाईफस्टाईल सांगितली, काय सांगितलेली आहे? अतिशय साधी सोपी लाईफस्टाईल आहे. पहिला सल्ला असा आहे की कडक भूक लागते त्या 2 वेळा ओळखा आणि 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. दुसरा सल्ला असा दिलेला आहे की 55 मिनिटाच्या जेवण संपवा. तिसरा सल्ला आहे 2 जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका, पाणी प्या. पुढचा सल्ला आहे की गोड कमी खा. आणि शेवटचा सल्ला आहे की प्रोटीन्स जेवणातले वाढवा. आणि याच्याबरोबर 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला किंवा सायकल चालवा किंवा पोहा, कुठलाही व्यायाम ज्याने तुमचा हार्ट रेट वाढेल, असा सल्ला दिलेला आहे. हा जो सल्ला दिलेला आहे की कडक भुकेच्या 2 वेळा जेवा, हा साधा सोपा सल्ला है. और दुनिया में काफ़ी अलग अलग टाइप के डाइट प्लान्स हैं. ये मेरा एक डाइट प्लान है. कोई लोग बोलता है कि हर 2 घंटे के बाद खाओ, और मोटे लोगों को अच्छा लगता है. तो ऐसा खाने से वो मोटे हो गए. और ऑफिशियली अभी किसी ने बोला डाइट प्लान के हिस्से से कि 2-2 घंटे के बाद खाओ.
तो नेचुरली आप लोग कंफ्यूज हो जाते हो। और मैं तो कहता हूं कि जो आज के एरा में कंफ्यूज नहीं है वो एबनॉर्मल है, क्योंकि इतना बम्बार्डिंग चालू है, इंफॉर्मेशन इतना आपके ऊपर आ रहा है, व्हाट्सएप, गूगल, के कंफ्यूज होना स्वाभाविक है। तो मैं जो आपको बता रहा हूं इसके 4 ऑब्जेक्टिव परिणाम आपको दिखते हैं। और ऑब्जेक्टिव का मतलब है जिसको आप गिन सकते हो और आप दूसरे को डेमोन्स्ट्रेट कर सकते हो कि ये सचमुच ऐसे हुआ है। सब्जेक्टिव का मतलब है मुझे अच्छा लगा, इसकी कोई गिनती नहीं है, कितना अच्छा लगा, 1 किलो 2 किलो नहीं बता सकते। तो 4 चीजें होगी। पहली बात है आपका वजन कम होगा, दूसरा है आपका पेट का घेरा कम होगा, तीसरा HbA1c यानी कि 3 महीने का एवरेज ब्लड ग्लूकोज आपका कम होगा, और चौथी चीज है आपके शरीर में जो इंसुलिन नाम का हार्मोन है उसकी फास्टिंग इंसुलिन की लेवल कम होगी। और अगर ये 4 चीजें किसी भी डाइट प्लान से, किसी भी लाइफस्टाइल से अगर होती है तो दुनिया का कोई भी डॉक्टर ऐसे नहीं कह सकता कि ये स्वास्थ्य के लिए हानिकारक है, उसे कहना पड़ेगा कि ये स्वास्थ्य के लिए अच्छा हो रहा है। मग तुम्हाला जसं वाटलं की आपण कुठला तरी डाएट प्लॅन करून पाहावा, काय हरकत नाही। पहिल्यांदा या 4 तपासण्या करून घ्या, HbA1c बघा, पोटाचा घेर बघा, वजन बघा आणि इन्शुलिन बघा, आणि मग काय करा की 2-2 तासांनी खायचं तुम्हाला तर 2-2 तासांनी खा उद्यापासून, पण 8-10 दिवस खाऊन नाही चालणार, 3 महिने खावं लागेल। कुठल्याही डाएट प्लॅनचा परिणाम दिसायला 3 महिने लागतात, लगेच काही घडत नसतं। मग 3 महिने डाएट प्लॅन करा, परत या 4ही तपासण्या करा, तुमच्या लक्षात येईल की सगळं वाढलेलं आहे। मग मी जे सांगतो ते करून पहा, 3 महिने परत तपासण्या करा, लक्षात येईल सगळं कमी झालेलं आहे। मग तुमच्या अनुभवावर तुम्ही विश्वास ठेवा, डॉक्टर दीक्षितांवर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही, कारण कुठल्या हिरोईनचं वजन कमी झालं त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे? तुमच्या बायकोचं कमी झालं तुम्हाला उपयोग आहे, किंवा तुमच्या नवऱ्याचं कमी झालं तुम्हाला उपयोग। ज्यांना नवरा पण नाही बायको पण नाही असे लोक, म्हणजे बायको नाही असे लोक ओरडतात मला वाटतं। तुम्हारा भी नंबर आने वाला है। तर जो आप ये प्रयोग करोगे उसके बाद में अगर ये 4 चीजें हो रही है तो अपना जो अनुभव है उसके ऊपर विश्वास करो, क्योंकि दूसरे का अनुभव आपके कोई काम का नहीं है। अब मैं जो बता रहा हूं इसको कोई आधार है क्या? तो पहला आधार है कि आयुर्वेद ने बताया द्वौ काल भुंजित, इसका मतलब है दिन में 2 बार खाना खाओ। आयुर्वेद ने बताया जैसे अग्निहोत्र 2 बार जलाते हो, सूर्योदय और सूर्यास्त के वक्त, उसी समय जब आपका जठराग्नि प्रज्वलित होता है उस समय आप खाना खाओ। वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस दिवसात 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल, आणि आपण सगळं पुण्यासाठीच करतो। इतका सोपा मार्ग काय असणार आहे? 2दा जेवण, रोज हवं तेवढं पुण्य कमवा। जैन धर्म में बहुत सारे लोग जैन हैं, यहाँ पर ब्यासना नाम की कल्पना है। ब्यासना का मतलब है बे आसन, और बे आसन का मतलब है 2 बार बैठो 2 बार खाना खाओ। जैन मुनियों ने मुझे बताया कि सर हमारे पास तो खाना खाने के लिए 48 मिनट का टाइम दिया है। मैंने कहा मैंने 7 मिनट का ग्रेस पीरियड दिया है। तो जैनिज्म में ब्यासना भी है, एकासना भी है, और फास्टिंग का तो काफी सारा इंपॉर्टेंस जैनिज्म में है। गौतम बुद्धाने शिष्यांना काय सांगितलं? गौतम बुद्ध शिष्यांना म्हणे की माझ्यासारखं निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका, एकदाच जेवा सांगितलं, आणि तो योगी होता। अगर आपने महाभारत पढ़ा है तो महाभारत में लिखा है जो 1 बार खाएगा उसको स्वास्थ्य मिलेगा, जो 2 बार खाएगा उसको शक्ति मिलेगी, जो 3 बार खाएगा उसको बीमारी मिलेगी, जो 4 बार खाएगा उसको यकीनन मौत मिलेगी। और महाभारत रामायण बोलते हमारे धर्मग्रंथ है। आणि संतांनी काय शिकवलं? संतांचा संदेश घराघरात गेलाय। संत म्हणतात 1दा खातो तो योगी, 2दा खातो तो आपल्यासारखा भोगी, आणि 3दा खातो तो मोठ्याने सांगा, आणि तरी 10 वेळा खाता। या व्याख्यानाची चकोरची काही आवश्यकता नव्हती।
सगळ्यांना माहिती आहे. साध्या आपल्या प्रार्थना बघा, मराठी माणूस देवाला काय म्हणतो? देवा मला 2 वेळेचं खायला मिळू दे. हिंदी आदमी क्या बोलता है? भगवान 2 वक्त की रोटी देना. इंग्लिश बोलणारा काय म्हणतो? जीसस गिव मी 2 स्क्वेअर मील्स. मी आतापर्यंत जगात कोणालाही 3 वेळा खायला द्या अशी प्रार्थना ऐकलेली नाही. म्हणजे आयुर्वेदात तेच सांगितलंय, जैन धर्मात तेच सांगितलंय, बौद्ध धर्मात ते सांगितलेलं आहे, वेदांमध्ये लिहिलेलं आहे, महाभारतात लिहिलेलं आहे, संतांनी घरोघरी पोचवलेलं आहे. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, हे आपली परंपराच आहे. तुमच्या घरात जर कोणी 100 वर्ष जगला असेल, त्याची चौकशी करा, तो तुम्हाला सांगेल त्याचं रहस्य काय. कमी खाणे आणि जीवनात नियमितपणे असणे, याच्याशिवाय तिसरं कारण नाही आहे दीर्घायुष्याचं. मग हे सगळं माहिती है, ये ज्ञान हमारे पास है. प्रॉब्लम ये है कि हम हमारे जुबान के लाचार हो गए हैं, स्लेव हो गए हैं, गुलाम हो गए हैं. मैं लोगों को पूछता हूं क्यों खाते हो? लोग बोलते हैं कैलोरीज के लिए खाते हैं, कोई बोलता है प्रोटीन्स के लिए खाते हैं, कोई बोलता है विटामिन्स, कोई बोलता है मिनरल्स. लोग तो इतने होशियार हो गए आजकल, सेलेनियम, मॉलिब्डेनम वगैरह भी बोलते हैं. तो पढ़े लिखे लोग हैं, डिग्री कुछ कुछ है. लेकिन सही कारण बोलता हूं क्यों खाते हो. आप इसलिए खाते हो क्योंकि आपको खाने के लिए मिलता है, इसलिए खाते हो, दूसरा कोई कारण नहीं है. अगर यहां पर सुरेंद्र गांधी जी ने अभी गर्मा गर्म समोसा घुमाया, काफी लोगों को तो लग रहा है कि अभी आएगा. लेकिन ऐसा कोई प्लान नहीं है, ज्यादा खुश होने की जरूरत नहीं है. कितने लोग नहीं खाएंगे? वही हाथ है जिन्होंने पहले बताया था कि वो दीक्षित डाइट कर रहे हैं. कम से कम आज मेरे सामने तो नहीं खाएंगे पक्का. लेकिन बाकी के लोग छोड़ेंगे क्या? नहीं छोड़ेंगे. और अगर कोई बोलता है मैं नहीं खाऊंगा, तो उसको बोलेंगे चुप बैठ, लेके रख. तुला लागणार नाही, मला लागेल म्हणतात एक्स्ट्रा. कोणाला समोश्याची भूक आहे का हो? नाही आहे भूक. का खाल्लं? दिलं म्हणून खाल्लं, मिळालं म्हणून खाल्लं. आमच्या मीटिंग असतात, त्या मीटिंगमध्ये लोक सगळे बसले असतात, त्याच्यासमोर बाउल ठेवतात, त्याच्यामध्ये चॉकलेट असतात, टॉफी असतात, आणि लोक चघळत बसतात. मला ते गोठ्यांची आठवण होते. दोन्ही बाजूला गाई म्हशी बांधलेल्या असतात आणि मध्ये कडबा टाकलेला असतो. लोक खात राहतात, लोकांना कळत नाही याचं पुढे काय होणार आहे आपल्या शरीरामध्ये. आपण म्हणतो गाढव सगळ्यात मूर्ख प्राणी. या मूर्ख गाढवाचं पोट भरलेलं असताना त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करा. एकही गाढव खाण्याचा गाढवपणा करत नाही. पर कौन खाईल? बुद्धिमान इंसान खाएगा. सिर्फ दोपहर में खाना खाया, इनडाइजेशन है, गैसेस हो गए, इरेक्टेशंस हो रहे, डकार आ रहे, लेकिन रात में दारू की फ्री पार्टी है तो गोली खा के जाएगा वो. ये कौन कर सकता है? सिर्फ बुद्धिमान इंसान कर सकता है, क्योंकि हम लाचार हो गए हैं. अब ये पुरानी बातें हो गई. आप बोले कि नया कुछ बताओ हमको. तो डॉक्टर मैटसन नाम का एक साइंटिस्ट है, और उसने इंटरमिटेंट एनर्जी रेस्ट्रिक्शन के ऊपर उसका एक्सपर्टाइज है. उसने एक पेपर पब्लिश किया, मील फ्रीक्वेंसी एंड टाइमिंग इन हेल्थ एंड डिसीज. और उसका कंक्लूजन उसने निकाला कि दुनिया में जो आज प्रचलित है, क्या प्रचलित है? 3 बार खाना और 1 बार नाश्ता करना. मैटसन बोलता है उत्क्रांति की दृष्टि से देखेंगे तो ये अननॅचरल है, अनैसर्गिक है, इतनी बार खाना. आता मॅटसन असं का म्हणतो की इतक्या वेळा खाणं अनैसर्गिक आहे? कारण जेव्हा आपण या पृथ्वीवर जन्माला आलो तेव्हा आपण जंगलात राहत होतो. आणि किती वर्ष जंगलात काढले आपण? 6 लाख वर्ष जंगलात राहिलो. गेली 10,000 वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहेत. याच्यापैकी 5,000 वर्ष आपल्याला शेती करता येते. मग याचा अर्थ आपल्यावर संस्कार कोणाचे आहेत? जंगली प्राण्याचे आहेत. 6 लाख वर्ष कुठे आणि 10,000 वर्ष कुठे? मग जंगलात राहायचं तर काय करायचं आपण? कसं खात होतो? इतर प्राणी करतात तेच करत होतो. प्राणी मारायचा आणि खायचा, दुसरं काही येत नव्हतं आपल्याला. शेती तर येतच नव्हती. मग प्राणी जर तुम्हाला खायचं असेल तर काय करावं लागेल?
पळावं लागेल. नुसतं पळून चालणार नाही, त्या प्राण्यापेक्षा जोरात पळावं लागेल. बरं, त्याला मारल्यानंतर सुद्धा नशीब चांगलं असेल तर ठीक, कारण मागून तर वाघ किंवा सिंह पळत येत असेल तर ते सोडून पळावं लागेल. मग अशी तुमची खाण्यापिण्याची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर अशी लक्झरी असणार आहे का? इम्पॉसिबल, शक्यच नाही. आज खायला मिळालं तर पुढचं खायला 8 दिवसांनी मिळत होतं, 15 दिवसांनी मिळत होतं. काही लोक तर मरत होते खायला नाही मिळालं म्हणून. त्यामुळे माणसाचं शरीर जेनेटिकली, बायोलॉजिकली उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे, भरपेट खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही. इसलिए जितने लोग दुनिया में भूखा रहने से मरते हैं उनसे 100 गुना लोग ज्यादा खाने से मरते हैं, गलत खाने से मरते हैं. तो ये मेडिसिन की बात हुई. 2016 में नोबेल पुरस्कार मिला एक जापानीज साइंटिस्ट को. किस चीज के लिए मिला? उसने ऑटोफैगी नाम की संकल्पना का आविष्कार किया. क्या मतलब है ऑटोफैगी का? सिंपल मतलब है, अगर आप उपवास करते हो, फास्ट करते हो, तो आपके शरीर के अच्छे सेल्स कैंसर सेल्स को खाएंगे. इसको बोलते हैं ऑटोफैगी. अब मैं आपको बोल रहा हूं 2 बार खाना खाओ. मैं 1 बजे खाता हूं, 9 बजे खाता हूं, तो मेरा 9 से 1 बजे तक 16 घंटे का गैप है. और कोई फॉलोअर्स है हमारे, सुबह 9 बजे खाते हैं, शाम को 9 बजे खाते हैं, उनका 12 घंटे का अपने आप गैप है. फास्टिंग अपने आप हो जाता है. तो मैं जो आपको बता रहा हूं इससे कैंसर प्रिवेंशन भी होने वाला है. तो एक तरफ से तो आयुर्वेद, वेद, सब धर्म जितने हैं इस प्रणाली का समर्थन करते हैं. दूसरी तरफ मॉडर्न साइंस भी इसको सपोर्ट करता है. जरूरत सिर्फ इतनी है कि कब हम इसको समझेंगे और इस राह पर चलना शुरू करेंगे. जिस दिन आपने ये चालू किया, आपका स्वास्थ्य की तरफ का प्रवास शुरू हो जाएगा. अब ये सक्सेसफुल क्यों है? हे सक्सेसफुल याच्यासाठी आहे की हे सायन्स आहे, हा श्रद्धेचा विषय नाही. श्रद्धा नाही तर मग श्रद्धा नव्हती म्हणून नाही झालं सक्सेसफुल, असं नाही आहे. तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा लाईट लागतो. तुमची इलेक्ट्रिसिटीवर श्रद्धा असो किंवा नसो त्याचा काही संबंध नाही आहे, कारण ते सायन्स आहे. या डाएट प्लॅन मागे एक सायन्स आहे म्हणून ते सक्सेसफुल आहे. या डाएट प्लॅनचे लाखो फॉलोअर्स कशामुळे आहेत? कोण कोण फॉलोअर्स आहेत? अनेक फॉलोअर्स आहेत. त्याला काही म्हणजे कुठून सुरुवात करायची तर JP नड्डांपासून, अजित पवारांपासून, सुनील गावस्कर, पिक्चरमधले हिरो हिरोईन्स, स्पोर्ट्समधले लोक, अनेक लोक फॉलो करतात. का करतात? कारण ते सक्सेसफुल आहे, त्याचे रिझल्ट दिसतात म्हणून फॉलो करतात, दुसरं काही कारण नाही आहे. आमचं एक फेसबुक पेज आहे एफर्टलेस वेट लॉस नावाचं. त्या फेसबुक पेजवर गेलात तर तुम्हाला शेकडो लोकांच्या सक्सेस स्टोरी सापडतात. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर आहेत, त्यांचे फोटो आहेत, तुम्ही त्यांना फोनवर बोलू शकता की कसं काय घडलं. आमच्या काय त्या स्पॉन्सर्ड स्टोरी नाही आहेत, त्या खरोखरच्या स्टोरीज आहेत, जेन्युइन स्टोरीज आहेत. हे काय सक्सेसफुल आहे? कारण हे सायन्स आहे म्हणून सक्सेसफुल आहे. ह्याच्या मागचं सायन्स लक्षात घ्या. आता या सिद्धांत असा साधा सोपा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचं हॉर्मोन आहे, त्याचं प्रमाण वाढलं की तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर टाईप 2 डायबिटीस होतो, असा सिद्धांत आहे. आता टाईप 2 डायबिटीस हा उल्लेख आला म्हणून तुम्हाला सांगतो की ही जी लाईफस्टाईल आहे ही 3 प्रकारच्या लोकांनी करायची नाही. ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे अशा मुलांना याची आवश्यकता नाही. गरोदर महिला आणि मुलांना अंगावर पाजणाऱ्या महिला आणि मूल 9 महिन्याचं होईपर्यंत हे करायचं नाही. आणि टाईप 1 डायबिटीसचे जे पेशंट आहेत त्यांनी पण हे करायचं नाही आहे. टाईप 1 डायबिटीसचे 2 प्रकार असतात, टाईप 1 आणि टाईप 2. किती लोकांना डायबिटीस आहे जर हातवर करा. ज्यांना लोकांना टाईप 2 डायबिटीस आहे, तुम्ही जर मी सांगितलेलं प्रामाणिकपणे हे केलं तर इथे डॉक्टर गांधी आहेतच तुम्हाला मदत करायला. मी तुम्हाला खात्री देतो की पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या गोळ्या बंद होतील किंवा निदान निम्म्यावर तरी येतील डोस, हे तुम्हाला खात्रीने सांगतो. तर टाईप 1 डायबिटीस म्हणजे असा डायबिटीस ज्याच्यामध्ये शरीरात इन्शुलिन तयार होत नाही. लहान मुलांमध्ये डायग्नोस होतो, 10व्या 12व्या 14व्या वर्षी डायग्नोस होतो. आणि या मुलांना डॉक्टर सांगतात की याला आता आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागेल. तर अशा टाईप 1च्या लोकांसाठी याचा उपयोग होत नाही. ह्या 3 कॅटेगरीच्या लोकांसाठी हा डाएट प्लॅन नाही. सिद्धांत काय सांगितला? इन्शुलिनची लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर टाईप 2 डायबिटीस होतो.
अरे इंसुलिन का है, इंसुलिन ये एक हार्मोन है, संप्रेरक है। और आपके शरीर में एक ग्रंथि है जिसका नाम है पैंक्रियास। शरीर में लेफ्ट साइड को स्टमक के नीचे ये ग्रंथि है। इस ग्रंथि से ये इंसुलिन निर्माण होता है। अब इंसुलिन निर्माण होने के दो तरीके आपके शरीर में हैं। एक को हम बोलते हैं बेसलाइन सिक्रीशन। इसका मतलब है 24 घंटे आपके पैंक्रियास से थोड़ा 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 इंसुलिन निकलते रहता है। और कितना बनता है ये? 18 से 32 यूनिट इतना बनता है। इसकी विशेषता यह है कि यह इंसुलिन का निर्माण आप इसको बंद नहीं कर सकते, ये आपके हाथ में नहीं है, आपके कंट्रोल में नहीं है, ये बनते रहेगा, ये जिंदा रहने के लिए आवश्यक है। इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही काही खाल्लं तर इन्शुलिन तयार होतं। आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसात लागतं त्याच्यापैकी 50% बेसलाईन पद्धतीने यावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं। म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन आहे, तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे। आता जे इन्शुलिन खाण्यामुळे तयार करतात त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे। म्हणजे प्रत्येकाला खाल्लं की तुम्ही एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता। म्हणजे कोणी 10 युनिट करेल, कोणी 12 करेल, कोणी 15 करेल, कोणी 20 करेल, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे माप। याचा अर्थ काय की 4 लोकांना बोलवलं आणि त्यांना एक एक सफरचंद खायला दिलं सारख्या वजनाचं, तर ज्याचं माप 10चं आहे तो 10 करेल, ज्याचं 20चं आहे तो 20 करेल। हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। दुसरं वैशिष्ट्य असं की जो माणूस एक सफरचंद खाल्ल्यानंतर 10 युनिट इन्शुलिन बनवतो तो 2 सफरचंद खाल्ल्यानंतर सुद्धा जवळपास 10 युनिटच बनवतो। म्हणजे एका सफरचंदाला 10, 2ला 20, 3ला 30 असं नाही होत। म्हणजे कमी खा किंवा जास्त खा, मोर ऑर लेस तेवढंच इन्शुलिन तयार होतं। याचं शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की इन्शुलिन निर्मिती प्रक्रिया ही सायक्लिकल आहे, सरळ रेषेत नाही आहे, चक्राकार आहे। त्याच्यामुळे हे चक्र जे आहे ते 55 मिनिटाचं आहे। त्याच्यामुळे एकदा इन्शुलिन निर्माण झालं की परत निर्माण व्हायला 55 मिनिटं लागतात। म्हणून डाएट प्लॅनमध्ये जो सल्ला आहे की जेवण 55 मिनिटात संपवा, त्याचं कारण ते आहे की इन्शुलिन एकदाच निर्माण करायचं आपल्याला। तर हे सांगितलं तुम्हाला मी इन्शुलिनच्या निर्मितीबद्दल। अब ये इंसुलिन का कार्य क्या है इसको समझ लो। आपका शरीर जो है, अब देखो इंसुलिन जो बनता है खाना खाने के बाद बनता है। इसका कारण ये है कि इंसुलिन का काम है कि डाइजेशन के जो एंड प्रोडक्ट्स है, जब खाना खाते हो उसका पाचन होता है। अब पाचन के बाद जो एंड प्रोडक्ट्स खून में आते हैं उनका इस्तेमाल करना ये इंसुलिन का कार्य है। अब आप जब खाना खाने बैठते हो घर में तो 5, 6, 7, 8 फूड आइटम खाते हो। जब शादी ब्याह में जाते हो तो 50, 60, 70 भी फूड आइटम होते हैं। अब आपने, लेकिन शरीर की विशेषता देखिए कि आपने 1 फूड आइटम खाया या 100 फूड आइटम खाए, 100 ग्राम खाया या 2 किलो खाया, लेकिन खाना खाने के बाद जब पाचन होगा तो खून में 3 ही एंड प्रोडक्ट आएंगे। तो कितना भी खाओ, कुछ भी खाओ, लेकिन डाइजेशन के बाद 3 ही एंड प्रोडक्ट्स खून में आएंगे। कार्बोहाइड्रेट से बनता है ग्लूकोज, फैट से बनता है फैटी एसिड, और प्रोटीन से बनता है अमाइनो एसिड्स। यानी कितना भी खाओ, कुछ भी खाओ, खाने के बाद पाचन होने के बाद खून में ग्लूकोज, फैटी एसिड और अमाइनो एसिड आएगा। अब आपका शरीर जो है करोड़ों सेल्स से बना है। सेल्स ये शरीर का सबसे छोटा हिस्सा है। अब इस सेल को जिंदा रहने के लिए, कार्य करने के लिए ऊर्जा की जरूरत होती है। अब पूरे सारे सेल्स का जितना ऊर्जा का रिक्वायरमेंट है वो आपका दिन भर का ऊर्जा का रिक्वायरमेंट है, एनर्जी रिक्वायरमेंट। तो आमतौर पर आपको दिन में 2000 कैलोरीज एनर्जी की जरूरत होती है। आपके वजन के हिसाब से, काम के हिसाब से इसमें थोड़ा बदलाव आएगा, लेकिन आमतौर पर कहेंगे कि 2000 कैलोरीज आपको लगते हैं। आता शरीर हे 2000 कॅलरीज कसं मिळवतं? शरीराकडे 2 मार्ग आहेत। एक आहे ग्लुकोज। 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते, पण 1 ग्रॅम चरबी किंवा फॅटी ॲसिड जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते। म्हणजे काय? सारख्या वजनासाठी ग्लुकोजच्या तुलनेत चरबी जाळली तर 2.25 पट ऊर्जा मिळते। मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड? फॅटी ॲसिड जाळायला आवडेल। तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं। याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे। मेंदूच्या पेशींना ग्लुकोजच आवडतं, त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही।
मग तुम्ही असा विचार कराल की आता तुम्ही अन्न खाल्लं, त्याचं पचन झालं, पचनानंतर रक्तामध्ये ग्लुकोज पण आहे, फॅटी ॲसिड पण आहे, आणि रक्त सगळ्या शरीरात सर्क्युलेट होणार, सगळ्या पेशींपाशी जाणार. मग आता काय व्हायला पाहिजे? रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे, पेशींनी वापरलं पाहिजे. पण इतकं साधं सोपं नाही आहे, कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे. प्रत्येक पेशीला एक कुलूप लागलेला आहे, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इंसुलिन रिसेप्टर असं म्हणतो. इसका मतलब क्या है कि अगर आपके खून में बहुत ज़्यादा ग्लूकोज है, लेकिन जब तक ये सेल के ऊपर का ताला नहीं खुलेगा, ये ग्लूकोज सेल में नहीं जा सकता है. तो इंसुलिन का पहला कार्य समझ लो, पहला कार्य है ये रिसेप्टर का लॉक खोलना है और ग्लूकोज को सेल के अंदर पहुंचाना, ये पहला कार्य है. अब ग्लूकोज सेल में पहुंच गई, सेल ने उसको यूज कर लिया, सेल्स का काम हो गया. फिर भी आपके खून में और ग्लूकोज है. इस एक्स्ट्रा ग्लूकोज का रूपांतर इंसुलिन की वजह से ग्लाइकोजन नाम के पदार्थ में होता है. और प्रौढ़ व्यक्ति के शरीर में, उसके यकृत में या लीवर में 100 ग्राम ग्लाइकोजन स्टोर करने की कैपेसिटी होती है. यानी इसको लिमिट है, ज़्यादा नहीं स्टोर कर सकते, 100 ग्रॅम तक कर सकते. आता या ग्लायकोजनचा उपयोग काय असतो बघा. तुम्ही सकाळी 9 वाजता जेवण केलं समजा, आणि त्यानंतर काही खाल्लेलं नाही आहे. आता काय होणार? हळूहळू तुमच्या रक्तातलं ग्लुकोज वापरलं जाईल वेगळ्या कार्यासाठी. ते ग्लुकोज संपल्यानंतर तुम्ही काही खाल्लंच नाही, तुमची वेळ आहे 5 वाजता, पण तुम्हाला खायलाच नाही मिळालं. तुम्ही खाल्लं नाही, पण तुमचं हृदय काम करणार आहे, मेंदू काम करणार आहे, किडनी काम करणार आहे, सगळ्यांना ऊर्जा लागते. अशा वेळेला शरीर तुमच्या यकृतातलं, लिव्हरमधलं ग्लायकोजन बाहेर काढेल 100 ग्रॅम, त्याला ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला पुरवेल. म्हणजे अडीअडचणीला तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्हाला मदत व्हावी म्हणून निसर्गाने सोय केलेली आहे. हा ग्लायकोजन तुमच्यासाठी एक स्टॉक ठेवलेला है. सो इंसुलिन के 2 कार्य आपके ध्यान में आ गए. पहला कार्य है इंसुलिन रिसेप्टर के लॉक खोलना और ग्लूकोज को सेल के अंदर पहुंचाना. दूसरा कार्य एक्स्ट्रा ग्लूकोज का कन्वर्शन ग्लाइकोजन में करके उसको स्टोर करके रखना. अब ध्यान से सुनो, ये 2 कार्य होने के बाद अगर आपके खून में और ग्लूकोज बचा है, इस एक्स्ट्रा ग्लूकोज का रूपांतर इंसुलिन की वजह से फैटी एसिड में होता है और चर्बी के रूप में शरीर में स्टोर किया जाता है. अब बहुत सारे लोगों की दिमाग की बत्ती जल गई. वो कहते हैं मैं घी नहीं खाता, बटर नहीं खाता, फिर भी मैं मोटा कैसे हो गया, पेट कैसे बढ़ा. मोटापा होने के लिए, पेट बढ़ने के लिए आपको घी, ऑयल खाने की जरूरत नहीं है. वो काम आप चपाती रोटी खा के भी कर सकते हो, क्योंकि उस चपाती, रोटी, राइस, इडली, इसमें जो ग्लूकोज है उसका कन्वर्शन फैटी एसिड में किया. किसने किया? इंसुलिन ने किया. ये स्टोरी का विलन कौन है? इंसुलिन है. अब अगर ये इंसुलिन की लेवल बढ़ जाती है तो क्या होता है? इसको टेक्निकल लैंग्वेज में बोलते हैं हाइपर इंसुलिनेमिया. गूगलवर जा आणि शब्द टाका हायपर इन्शुलिनेमिया किंवा रेज लेवल ऑफ इन्शुलिन. तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील, आणि एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की हे आरोग्यासाठी चांगलं घडतं आहे म्हणून. इन्शुलिन लेवल वाढणं आरोग्यासाठी अपायकारक आहे असंच सगळे रिसर्च पेपर सांगतात. काय होईल? वजन वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढेल, आणि सगळ्यात भयंकर काय होईल तर तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होईल. आता इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय? सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेनेटिकली माणसाचं शरीर उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे. तर पेशींना अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार व्हावं, पण काम झालं की पुन्हा 0 लेवलला जावं, ही त्यांची अपेक्षा है. जैसे आपके घर में कोई मेहमान आता है, अब मेहमान बोलता है कि मैं 4 दिन के लिए आया हूँ, तो पुणे में आता है, आप उसको सब दिखाते हो, पर्वती दिखाते हो, सिंहगढ़ पे लेके जाते हो, लेकिन मेहमान 4 महीने रह जाता है आपके पास. तो क्या होता है? आप उस टाइम तो कुछ नहीं बोल सकते. अगली बार जब फोन करते हैं कि मैं आपके पास आने वाला हूं, आप बोलते हो भैया मत आओ, हम दूसरे गांव जा रहे हैं. ये आपका मेहमान के लिए रेजिस्टेंस है. उसी प्रकार जब सेल्स को हमेशा शरीर में इंसुलिन की लेवल बढ़ी हुई रहती है तो सेल्स को टॉलरेट नहीं होता है, तो सेल्स उसको अपोज करते हैं. क्या करते हैं? अपोज करते हैं मतलब शेप बदलते हैं. अब शेप बदलने से क्या होता है? वो ताले का शेप भी बदल जाता है.
अब ताले का जब शेप बदलेगा तो इंसुलिन की चाबी उसको अभी बैठती नहीं है। तो क्या होता है, अभी जब कोई आदमी खाना खाएगा, अगर उसका हर टाइम वो 5 यूनिट बनाता था इंसुलिन, तो खाना खाएगा तो 5 यूनिट इंसुलिन बनाएगा, पाचन के बाद ग्लूकोज आएगा खून में, लेकिन अभी रेजिस्टेंस हो गया तो ये 5 यूनिट इंसुलिन अभी काम नहीं कर सकता, ग्लूकोज सेल में नहीं जा सकता। ब्रेन को मैसेज जाता है कि सेल्स अभी भूखे हैं, उनको खाने को नहीं मिला, तो ब्रेन बोलता है ठीक है, इसका अभी 5 यूनिट से काम नहीं चलता है, अब इसको 5 का 10 कर देंगे अपन। इस प्रकार जो आदमी 5 यूनिट बनाता था वो 10 यूनिट बनाना चालू करेगा। अब 10 यूनिट से थोड़ा इंसुलिन ज़्यादा है तो थोड़ा सा ग्लूकोज सेल में जाना चालू हो जाएगा, 3-4 महीने काम चलेगा, फिर रेजिस्टेंस बढ़ेगा, फिर ये 10 का 15, 15 का 20, 20 का 25, 25 का 30, ऐसे होते जाएगा। शेवटी एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे, भरपूर ग्लुकोज आहे, पण रेजिस्टन्स इतका जास्त आहे की ती ग्लुकोज काही तुमच्या सेलमध्ये जाऊ शकत नाही, रक्तामध्ये अडकून पडते, लघवी वाटे बाहेर पडायला लागते, आणि मग शरीराकडे ऊर्जा मिळवण्यासाठी दुसरा ऑप्शन नाही आहे, मग नाईलाजानी शरीर तुमचे स्नायू किंवा प्रोटीन्स वापरायला सुरुवात करतं, मग माणूस खंगायला लागतो, वजन कमी व्हायला लागतं, मग तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे जाता, मग उपाशीपोटी साखर 350, जेवल्यानंतर 450 असा रिपोर्ट येतो, मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीजचा शिक्का मारतो। ज्या ज्या लोकांनी हातवर केले की आम्हाला डायबिटीज आहे, त्यांना काय समजलं आज की आपल्याला डायबिटीज याच्यामुळे झाला नाही की आपण इन्शुलिन निर्माण नाही केलं, आपल्याला डायबिटीज याच्यामुळे झाला की आपण एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण ते सगळं बिनकामाचं आहे, इनइफेक्टिव्ह आहे म्हणून झालेलं आहे। म्हणजे वजन वाढणे, इन्शुलिन रेजिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीज हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन्स आहेत, आणि याच्या मागे कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढणे हे याच्या मागचं कारण आहे। इथपर्यंत सगळे लोक आले। अब किसी तरह से अगर हमको मालूम है हमारा प्रॉब्लम किस वजह से है, इंसुलिन की लेवल बढ़ने से हमारा प्रॉब्लम है, तो इसका सॉल्यूशन क्या होना चाहिए, इंसुलिन की लेवल कम करो। अब किसी भी तरह से आपने इंसुलिन की लेवल कम की तो क्या होगा, एग्जैक्टली अपोजिट चीजें होंगी। पहले तो आपके खून की ग्लूकोज यूज होगी, हम बोलते खून की ग्लूकोज यानी कि जो पॉकेट में पैसा है वो, उसके बाद में आपने कुछ नहीं खाया तो क्या होगा, आपके लीवर में से ग्लाइकोजन 100 ग्राम निकल के 400 कैलोरी एनर्जी शरीर आपको देगा। लीवर में जो ग्लाइकोजन है इसको हम बोलते हैं कबर्ड में का पैसा, घर में अलमारी में रखा है वो पैसा। अब पॉकेट में का भी खत्म हो गया, अलमारी का भी खत्म हो गया, पैसे की जरूरत पड़ेगी, क्या करोगे, अभी बैंक में जाना पड़ेगा, एफडी तोड़ना पड़ेगा। कोई ऐसे खुशी खुशी नहीं जाता बैंक में पैसे निकालने के लिए, जब तक कि ये 2 सोर्स खत्म नहीं होते कोई बैंक में नहीं जाता। उसी तरह से शरीर ऊर्जा के लिए चर्बी को तब तक हाथ नहीं लगाएगा जब तक उसके ग्लूकोज और ग्लाइकोजन के स्टोर एग्जॉस्ट नहीं होते। तो हम और एक सच्चाई की तरफ आ रहे हैं इसके, वो सच्चाई क्या है, या जगामध्ये ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे, ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे, ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे, त्याच्या पुढे निसर्गाने एकच मार्ग दिलेला आहे, आणि तो मार्ग काय, इन्शुलिनची लेवल कमी करणे, दुसरा कुठला मार्ग नाही। इथपर्यंत सगळे लोक आला की इन्शुलिनचं सगळं कारनामे आहेत आणि इन्शुलिनची लेवल कमी करणं हे आपलं सोल्यूशन आहे। तो अब कल से अगर आपको इंसुलिन की लेवल कम करना है तो क्या करोगे, कम खाओगे या कम बार खाओगे, जोर से बोलो, कम बार खाओगे, क्योंकि कम खाने से या ज्यादा खाने से इंसुलिन उतना ही आने वाला है। तो हमारा सॉल्यूशन कम खाना नहीं है, कम बार खाना, ये हमारा सॉल्यूशन है। तो सब लोग यहां तक आ गए। तो अभी क्या डाइट प्लान है, बहुत सिंपल, अब ईटिंग फ्रीक्वेंसी कम करना है। कोई बोलेगा मैं 1 बार खाऊंगा, अच्छा है तो योगी है, ये सब लोग थोड़ी योगी हो सकते हैं। आमतौर पे हमको दिन में 2 बार कड़ी भूख लगती है, इसलिए पहली सलाह क्या है, जब कड़ी भूख लगती है ऐसे 2 टाइम आइडेंटिफाई करो, उस टाइम खाना खाओ। अब ये टाइम क्या होना चाहिए, इसके लिए कोई रूल नहीं है। कोई सुबह 9 बजे खाएगा, शाम को 6 बजे खाएगा, कोई सुबह 12 बजे खाएगा, रात में 10 बजे खाएगा, हर एक का अलग अलग टाइम है, कोई टाइम टेबल नहीं है। अब 2 खानों के बीच में 8 घंटे, 9 घंटे, 10 घंटे का गैप चाहिए, ऐसा भी मैंने कभी नहीं कहा। ये आपका भूख का समय है, उस समय आपको खाना है, इसको कोई टाइम टेबल नहीं है। शादी के 1 साल बाद मियाँ बीवी में काफ़ी झगड़े होते हैं, शौहर बीवी में,
हस्बैंड बोलता है मैं आया, तू मेरे लिए रुकी नहीं, तू मुझसे प्यार ही नहीं करती, बोलता तूने खाना खा लिया मेरे पहले। तो याद रखो, लव मैरिज भी है तो भूख के समय अलग हो सकते हैं। तो प्यार दिखाने का यही एक तरीका नहीं है, बहुत सारे तरीके हैं बाकी। तो कहने का मतलब है भूख सबकी अलग अलग टाइम पे हो सकती है, उस टाइम पे आप खाना खाओ, ये पहली सलाह है। 2 बार खाना खाओ, उस समय खाओ। दूसरी सलाह है 55 मिनट में खत्म करो। सलाह ये नहीं है कि 55 मिनट खाओ। काफी विद्वान लोग मुझे कहते हैं कि सर 55 मिनट कैसा खाएंगे? मैंने कहा, मैं कब कहा, किसी भी लेक्चर में नहीं कहा। 55 मिनट के अंदर खत्म करो ऐसे कहा है। क्यों? लॉजिक है कि इंसुलिन एक बार बनाना है, 55 के बाहर जाओगे तो 2 बार होगा। तीसरी सलाह है मीठा कम खाओ। डायबिटीज वाले तो बिल्कुल मत खाओ। और मीठे का मतलब होता है शक्कर, गुड़, शहद, मीठे फल, सब मीठे में आते हैं। शुगर फ्री वगैरह भी उसी में आते हैं सब। तो मीठा बिल्कुल मत खाओ डायबिटीज वाले, जो जिनको नाही आहे वो भी कम खाओ। साखरेचं व्यसन लागतं, लक्षात ठेवा। लोक व्यसनी झालेले आहेत साखरेचे। 60व्या वर्षी बायको म्हणते यांना रोज गोड खायला लागतं, म्हणते यांना जेवताना गोड नाही दिला पदार्थ तर हे गुळाचा खडा तरी खातात म्हणतात। आहेत ना असे लोक? हे व्यसनी लोक आहेत सगळे साखरेचे। शुगर इज ॲडिक्टिव्ह इन नेचर। आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक मोठा डॉक्टर आहे, तो गेली 30 वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय। तो असं म्हणतो की जसं 18 वर्षापर्यंत आपण सिगरेट दारू विकायला मनाई केली आहे मुलांना, तसं तो म्हणतो की साखर विकायला मनाई करा, कारण साखरेचं व्यसन लागतं असं म्हणणं आहे। आणि साखर आणि अनारोग्य हे बरोबर चालतात, याच्यावर अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। मराठीत म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, डायबिटीज हे लक्षात ठेवा, दुसरं काही देणार नाही है। और चौथी सलाह है कि खाने में प्रोटीन्स बढ़ाओ, क्योंकि हमारा जो भारतीय खाना है, महाराष्ट्रियन खाना है, इसमें कार्बोहाइड्रेट बहुत ज़्यादा है। चपाती खाओ, रोटी खाओ, चावल खाओ, कुछ भी खाओ, तो उसमें कार्बोहाइड्रेट लगभग 90% है, बहुत ज़्यादा, 80-85% कार्बोहाइड्रेट है। और प्रोटीन्स 10%, 9% है। और दाल वगैरह में 20% है। अब दाल कैसे खाते हैं हम लोग? आपके बोर्डिंग में अच्छी होगी शायद, लेकिन दाल में क्या, कटोरे में नीचे दाल, ऊपर सब रस्सा, करी, तो क्या प्रोटीन मिलेगा? तो इसलिए क्या करो, जो लोग वेजिटेरियन है, यहाँ ज़्यादा लोग वेजिटेरियन है, तो इनके लिए कहता हूँ, अगर 3 रोटी खाते हो तो 1 रोटी कम करो, उसकी जगह पे 1 बाउल ठीक दाल खाओ, या फिर स्प्राउट खाओ, सोयाबीन खाओ, मूंगफली खाओ, चीज़ खाओ, पनीर खाओ। यानी कहने का मतलब क्या है कि कार्बोहाइड्रेट थोड़ा कम करो, प्रोटीन थोड़ा बढ़ाओ। कोई भी चेंज बंद करने की जरूरत नहीं है, कोई भी चीज बंद करने की जरूरत नहीं है। ऐसी ही चीजें करो जो आप जिंदगी भर उसको फॉलो कर सकते हो। तर 4 गोष्टी सांगितल्या। कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, पहिला सल्ला। दुसरा सल्ला 55 मिनिटात जेवण संपवा। तिसरं गोड कमी खा आणि प्रोटीन्स वाढवा। 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली तर काय करायचं? काही काही पदार्थ अलाउ केलेले आहेत। पाणी हवं तेवढं प्या। घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवा, हवं तेवढं प्या। तुम्हाला जर हायपरटेन्शन नसेल त्याच्यात मीठ पण टाकू शकता, पण बाकी काही टाकायचं नाही। ग्रीन टी चालतो, ब्लॅक टी चालतो। शब्द चालतो असा वापरलेला आहे, घ्या असा नाही। नाहीतर लगेच मला फोन, सर कुठला ग्रीन टी घ्यायचा? माझं काही दुकान नाही, माझं काही फ्रँचायझी नाही, पण प्लेन घ्या जे काय घ्याल ते। नाही तर आजकाल काय झालंय की चहामध्ये काय काळे मिरे, दालचिनी, म्हणजे रस्सा करून लोक चहा पितात। मी म्हटलं त्याच्यामध्ये रस्साच प्या ना, रश्श्यामध्ये रस्सा, चहाचं चहासारखा प्या। तर ब्लॅक टी, ग्रीन टी चालतो। 25% दूध घातलेला पातळ चहा पण चालतो। कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही, स्टिविया नाही, काहीच नाही। शहाळ्याचं पाणी पिलेलं चालतं, मलई खायची नाही। लगेच लोक फार पैशाच्या बाबतीत 40 रुपये खर्च केले म्हणतात, मलई वाया कशी घालवायची? तो वाया कशी घालवायची, वाया कसं घालवायचं, या 3 शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे। आणि ज्या महिलांची मुलं 1-2 वर्षाची आहेत त्या आता 80% महिला लठ्ठ झाल्या या 3 शब्दांमुळे। वाया कसं घालवायचं? काय करतात? ते 1.5 वर्षाचं मूल आहे, त्याच्याकरता शिरा बनवतात,
आणि एवढं प्रेम त्या पोरावर की 10 चमचे चांगलं तूप टाकतात आणि 24 तास त्याच्या मागे फिरतात प्लेट घेऊन. हे घराघरातलं दृश्य आहे. त्याच्या मागे फिरायचं आपलं चमचा घेऊन, खा रे खा रे. किती खाणार ते लहान मूल? 2 चमचे 4 चमचे 5 चमचे खातं, एवढं मोठं शिल्लक राहतं. वाया कसं घालवायचं? मी नेहमी म्हणतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेता, पण तुमच्या शरीराचं डस्टबिन करून घेता. अन्न शरीरात गेल्यानंतर काय होतं हे जर माणसाला कळलं असतं ना, तर माणूस या भानगडीत कधी पडला नसता. बरं, मी वाया घालवायला सांगितलेलं नाही आहे, वाटीत काढून ठेवा, जेवताना खा असं सांगितलेलं आहे. 1 टोमॅटो दिवसभरात खाऊ शकता, जास्तीत जास्त 1 टोमॅटो. आता हेच पदार्थ का चालतात? कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही. असं जे प्रयोग मी स्वतःवर केले आणि अनेकांवर केले, त्या प्रयोगातून लक्षात आलं. मग हे तुमच्या बाबतीत पण असंच आहे का खरं? मला माहीत नाही. आदर्श काय? 2 वेळा जेवणामध्ये पाणी पिणे आदर्श आहे. त्या आदर्शाकडे आपल्याला जायचं आहे. पण तुम्ही आत्ता 10 वेळा खाता, उद्या 2 वेळा खायला लागाल, तर सुरुवातीला गाडी ट्रॅक बदलताना खडखडाट होईल. म्हणून तुम्हाला मदत म्हणून मी हे दिलेलं आहे. आदर्श काय? पाणी पिणे आदर्श. हे व्हायला 8 ते 10 दिवस लागतात. हाच डाएट प्लॅन डायबिटीसच्या लोकांसाठी पण चालतो. डायबिटीज वालों के लिए जो डाइट प्लान है सेम है, थोड़ा डिफरेंस है. डिफरेंस क्या है कि डायबिटीज वालों ने खाना खाने के समय भी मीठा नहीं खाना है, मीठे फल नहीं खाना है. और दूसरा डिफरेंस है 2 खानों के बीच में इनको क्या क्या अलाउड है? पानी, पतली छाछ घर में बनाई हुई, और ग्रीन टी और ब्लैक टी. यानी वेट लॉस वालों के लिए और 3 पदार्थ मैंने दिए हैं. वो है 25% दूध वाली चाय, नारियल पानी और टोमेटो. ये 3 फूड आइटम डायबिटीज वालों के लिए अलाउ नहीं है. इतना ही दोनों में डिफरेंस है. अब अभियान में आपको शामिल होना है, इससे एडवाइस लेना है, तो आपको 2 टेस्ट करना पड़ता है. एक को हम बोलते हैं HbA1c और दूसरा है फास्टिंग इंसुलिन. शुगर नहीं, इंसुलिन. और फॉर्चुनेटली पूना में सभी अच्छी लैबोरेटरीज, धांडे हो, गोलविलकर हो, मेट्रोपोलिस हो, सभी लैब्स आपके लिए 600 रुपये में ये करके देते हैं. पहले इसको 1300 रुपये लगते थे, अभी कंसेशनल रेट में हो रहा है सबके लिए. तो ये 2 टेस्ट आपको करना जरूरी है. इसका इंपॉर्टेंस क्या देखो, HbA1c का मतलब है 3 महीने का एवरेज ब्लड ग्लूकोज. अगर मैंने आपको बोला कि कल आप ब्लड शुगर टेस्ट करो, तो आज क्या करोगे? कम खाओगे और मीठा तो बिल्कुल नहीं खाओगे. तो डरते हम लोग, कल डायबिटीज हो गया तो क्या करेंगे. लेकिन HbA1c अगर किया तो दिवाली में जो आपने खाया मीठा वो भी उसमें दिखता है. ये 3 महीने का एवरेज है, कोई चीटिंग नहीं कर सकते उसमें. तो 5.6 तक नॉर्मल है, 5.7 to 6.4 प्री डायबिटीज है, 6.5 के बाद में डायबिटीज है. दूसरा टेस्ट है फास्टिंग इंसुलिन. अब फास्टिंग इंसुलिन का काम कब शुरू होता है? जब खाना खाओगे तो शुरू होता है. तो जब खाली पेट हो तो कितना होना चाहिए? नियर 0 होना चाहिए, 0 के नजदीक होना चाहिए. ज्यादा से ज्यादा 10 तक चलेगा, 10 के ऊपर गया तो उसको हम बोलते हैं प्री डायबिटीज. तो ये दो टेस्ट करना अनिवार्य है अभियान में शामिल होने के लिए. अब कल से अगर ये डाएट प्लान शुरू करोगे तो क्या क्या मुसीबत आ सकती है आपको? सगळ्यात पहिली गंभीर समस्या लोकांपुढे आहे, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. किती लोकांना प्रॉब्लेम आहे? हात वर करा. मी पण तुमच्यासारखाच होतो. मी म्हटलं की साखरेचं व्यसन लागतं. तुमच्या घरामध्ये डायबिटीसचा पेशंट आहे आणि त्याला बिन साखरेच्या चहाची सवय आहे. त्याला चुकून साखरेचा चहा जर पाजला त्याला मळमळतं. बरोबर आहे का? हा अनुभव घेतला आपण. त्याचं व्यसन गेलंय. ह्याला किती दिवस लागतात? 8 दिवस लागतात फक्त, जास्त दिवस लागत नाहीत. ज्याला तुम्ही जीवन मरणाचा प्रश्न समजलेले आहात तो 8 दिवसाच्या निर्धाराचा प्रश्न आहे फक्त, लक्षात ठेवा. मग काय करायचं? उद्यापासून हे जगन्नाथाचं व्रत आहे 8 दिवसाचं, ते करा. बिन साखरेचा चहा 8 दिवस प्या. 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. कुछ लोग कहते हैं हमको चक्कर आएगा, हम दिन भर काम करते हैं, घर में काम करते हैं, बैंक में, पोस्ट में, कहीं भी काम करते हैं, चक्कर आएगा. तो जिसका वजन 70 किलो है उसके शरीर में 13 किलो फैट्स है, चर्बी है. इसका मतलब है आपके शरीर में 1,20,000 कैलोरीज का स्टॉक है. दिन में कितना लगता है आपको? 2,000 कैलोरीज. इसका मतलब क्या है? अगर मेडिकली देखेंगे, साइंटिफिकली, 60 दिन आप कुछ भी मत खाओ, सिर्फ पानी पियो, तो भी मरोगे नहीं. ये डॉक्टर बोल के मैं बॉन्ड पेपर पे लिख के देने को तैयार हूं. तो ये चक्कर बिक्कर सब साइकोलॉजिकल है, सब झूठ है. पानी पियो.
लोक म्हणतात सर ते ब्रेकफास्ट, आम्ही तर पेपरमध्ये वाचतो ते ब्रेकफास्ट नाही केला तर हार्ट अटॅक येतो, ब्रेकफास्ट नाही केला तर डायबिटीज होतो. खूप मोठा हाईप झालेला आहे ब्रेकफास्टचा. आता ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं तर युरोपियन देशांमध्ये, अमेरिकेमध्ये लोक संध्याकाळी 6:30-7ला जेवून घेतात. तुम्ही जर ते विणावळ वगैरे ट्रिपला गेले असाल युरोपमध्ये तर फक्त इंडियन रेस्टॉरंट आपल्यासाठी उघडी ठेवायला लागतात 9 वाजता. कुठली रेस्टॉरंट उघडी नसतात. आता जेवतातच संध्याकाळी 6 वाजता, ते सकाळी 8 वाजता त्यांचा फास्ट ब्रेक करतात. आपण जेवणार 10:30 वाजता रात्री आणि पुन्हा सकाळी उठून ब्रेकफास्ट खाणार. तर ब्रेकफास्ट करू नका असं नाही म्हटलेलं. तुमचा अनुभव काय आजवरचा? भूक नसताना खाल्लं अपचन होतं, भूक असून खाल्लं नाही ॲसिडिटी होते. हे काय रॉकेट सायन्स आहे का? हा दैनंदिन अनुभव आहे आपला. मी तेच सांगितलं की भूक लागते त्या 2 वेळा जेवा. आता कोणाला सकाळी 8ला भूक लागते, त्याने 8ला जेवावं. तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणाल, मी त्याला पहिलं जेवण म्हणतो, एवढाच फरक आहे फक्त. आणि वेळेचं काही बंधन नाही. तुम्हाला 8ला भूक लागते 8ला जेवा. ह्यातून प्रॉब्लेम निर्माण होतात. एका मॅडमचा फोन आला मुंबईहून, सर तुमचा डाएट प्लॅन करते 8 दिवस झालं, डोकं दुखतं, ॲसिडिटी होते. म्हटलं मॅडम तुम्हाला भूक कधी लागते? मग सकाळी 8 वाजता. मग जेवता किती वाजता? दुपारी 1 वाजता. आता म्हटलं 5 तास तुम्ही उपाशी राहता, ॲसिडिटी होणारच आहे, त्रास होईलच तुम्हाला. 1ला का जेवता? आमचं लंच ब्रेक 1 वाजता आहे म्हणे. म्हटलं असं नाही चालायचं, 8ला जेवावं लागेल. म्हणे 8ला कसं काय जेवायचं? मग कसं काय म्हणजे? तुमची वेळ आहे जेवायचं. 8ला जेवणं अशक्य म्हणे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? आमची स्वयंपाकवाली बाई येत नाही एवढ्या लवकर. मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून? आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे हो? तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की 2दा जेवायचं आहे, तुम्ही हुशार लोक आहेत, काय बनवायचं, कसं बनवायचं, कुठे ठेवायचं ते त्या वेळेला खा. त्यामुळे ब्रेकफास्ट करू नका सांगितलेलं नाही, भुकेच्या 2 वेळा जेवा असं सांगितलेलं आहे. कुछ लोग बोलते हैं हमको ॲसिडिटी का प्रॉब्लेम है. किती लोकांना ॲसिडिटी आहे बऱ्याच लोकांना. तो एसिडिटी, लोग बोलते हैं हमको एसिडिटी, हम इतना गैप रखेंगे तो हमारा एसिडिटी बढ़ जाएगा. अब आपको अभी तक सलाह क्या मिली है डॉक्टर से? उन्होंने कहा आप 3-3, 4-4 घंटे के बाद खाओ, थोड़ा थोड़ा खाते रहो और ये मेरी गोली लेते रहो. यही सलाह है ना. अब अगर वो सलाह से आपकी एसिडिटी जाती थी तो आज आपका हाथ क्यों ऊपर होता था? सालों साल आपने सुना 3-3 घंटे के बाद खाओ, फिर भी एसिडिटी वैसे की वैसे है. एसिडिटी ऐसे कभी कम नहीं होगी. क्या कर रहे हो आप? आग लगा रहे हो, बुझा रहे हो, लगा रहे हो, बुझा रहे हो. 24 घंटे वही कार्यक्रम चालू है. ऐसी आग कभी बुझती नहीं, क्योंकि एसिड सिक्रेशन इंसुलिन जैसा ही है. शुरुआत में थोड़ा एसिड निकलता है और आपने एक ही बिस्किट खाया तो क्या होता है? थोड़ा एसिड यूज होता है, थोड़ा बच जाता है. जो अगर एसिड बचेगा स्टमक में एसिडिटी करता है. अब 2 बार अच्छा खाना खाओगे तो क्या होता है? शरीर को टाइम मिलता है फाइन ट्यूनिंग के लिए कि इतना एसिड और लगेगा, उतना बनता है, खत्म हो जाता है. तो 30% सक्सेस स्टोरीज कैंपेन में क्या है? हमारा एसिडिटी का प्रॉब्लम गया हमेशा के लिए, आपका भी जाएगा. क्या करो आप? पहली चीज, कड़ी भूख के 2 समय खाना खाओ. हम गलती क्या करते हैं बहुत सारे लोग, हम हमारे काम के कन्वीनियंस के हिसाब से खाते हैं कि मुझे दुकान में जाना है 10 बजे तो मैं 9 बजे खा लेता हूँ. भूख लगती है एक्चुअली उसको 12 बजे, तो उसको प्रॉब्लम आने वाला है. तो कड़ी भूख के 2 समय खाना खाओ. भूख खाना खाने के लिए कितना टाइम लगता है? एक फोटोग्राफर था, मुझे बोला सर मेरा तो ऐसा काम है, मैं शूटिंग करता हूँ शादी में. बोले तू कितनी चपाती खाता है? बोले 2 चपाती खाता हूँ. बोले कुछ नहीं करने का, रोल बना के एल्यूमिनियम फॉइल में खीसे में रख दे, एक स्नैप लिया, एक खाया. कितना टाइम लगता है? 5 मिनट में खत्म कर खाना. तो ये कोई ऐसी उसमें बहाना बनने की जरूरत नहीं है. भूख के 2 समय आपको खाना खाना है, पहली चीज. दूसरी, खानों के बीच में पानी अच्छा पियो. तीसरी बात, अगर आपको एसिडिटी की गोली लेनी पड़ी, शायद पहले 8-10 दिन लेना पड़ेगा, लो. 2-3 महीने में आपका ये प्रॉब्लेम हमेशा के लिए सॉल्व हो जाएगा. तो एसिडिटी का कोई प्रॉब्लेम नाही. काही लोक म्हणतात आम्हाला गोळ्या घ्यायच्यात. काही महिलांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांनी सांगितलं की पहिलं तुम्ही काय काम करा, उपाशी पोटी थायरॉक्झिनची गोळी खायची. ती गोळी तशीच घेत राहा, या डाएट प्लॅनमध्ये काही अडचण नाही आहे. बाकीच्या गोळ्या, हायपरटेन्शन आहे, अमुक आहे, गोळ्या किती दिवसातून 1दा किंवा 2दा असतात. तुम्हाला 55 मिनिटाचे 2 स्लॉट आहेत. डॉक्टरांना बोला आणि ॲडजस्ट करून घ्या. काही लोक म्हणतात नाही आमचं ते ब्लड प्रेशरची गोळी डॉक्टरांनी सांगितलं की चहा आणि बिस्किटाबरोबर घ्यायची. मी म्हटलं तुम्ही डॉक्टरांकडे गेले तेव्हा काय संवाद झाला ते जरा आठवा. त्यांनी सांगितलं ही गोळी सकाळी घ्या. तुम्ही त्यांना विचारलं की चहा आणि बिस्किटाबरोबर घेऊ का? ते म्हणे घ्या.
तुम्ही जर म्हटलं असतं मी पाण्यावर घेऊ का, ते म्हटले असते घ्या. ते कशाला सांगतील चहा आणि बिस्किटवर घ्या म्हणून. बऱ्याचशा गोळ्या उपाशीपोटीच घ्यायच्या असतात. आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा परिणाम 24 तास असतो. हे सकाळी 9ला घेतलं काय आणि दुपारी 12 वाजता घेतलं काय फरक पडत नाही. डॉक्टरांशी बोला आणि ॲडजस्ट करा. त्यामुळे गोळ्या घ्यायचा प्रॉब्लेम येत नाही. कुछ लोग बोलते कि फल कब खाऊं, दूध कब पीऊं, कि इंपॉर्टेंट फूड आइटम्स है, कब लेने का. तो मैं आपको सीक्वेंस बताता हूँ कि आपको खाना किस प्रकार से खाना है. तो खाने के शुरुआत में फल खाओ या मीठी चीज़ खाओ. अगर मीठा आपको खाना है कुछ तो पहले खाओ, बाद में मत खाओ. स्वीट डिश आखिरी में खाना भारतीय परंपरा नहीं है, ये वेस्टर्न स्टाइल है. आप हमारे खानों में अगर पूरनपोली खाओगे, श्रीखंड खाओगे तो वो खाने का हिस्सा है, वो क्या अलग डिश नहीं है. तो पहले मीठा खाने का 2 फायदे हैं. पहली बात, डाइजेस्ट करने के लिए मीठी चीज़ ज़रा डिफिकल्ट है, इसलिए पहले खाओगे तो पाचन अच्छा होगा. और दूसरी अच्छी बात है कि मीठी चीज़ से सेटिस्फैक्शन जल्दी हो जाता है. तो पहले अगर रसमलाई खाओगे तो उस खाने में एक चपाती ज़रूर कम खाओगे, और बाद में अगर खाओगे सब खाने के बाद तो 2-4 प्लेट भी खाएंगे तो पता नहीं चलेगा रसमलाई कहाँ चली गई. तो पहले फल या मीठी चीज़, उसके बाद में सैलड खाओ, उसके बाद में स्प्राउट खाओ, उसके बाद में सब्जी, चपाती, दाल, चावल सब खाओ, और आखिरी में दूध. ये सीक्वेंस है. कल से लोग क्या ढूंढते हैं, दीक्षित थाली. अब इतना सब खाना है सब, तो थाली बड़ी चाहिए. तो इसलिए वार्निंग देता हूं कि ये सब चीज़ें हर रोज खाने की जरूरत नहीं है, हर खाने में भी खाने की जरूरत नहीं है. अगर खाने वाले हो तो ये सिक्वेन्स आहे. काही लोक म्हणतात चालायला वेळ नाही आम्हाला. का म्हटलं, नाही खूप बिझी. अरे का बिझी, खूप काम करतो म्हणतो. अरे कशासाठी काम करतो, पैसे कमवण्यासाठी. पण कशासाठी पैसे कमवतो, चांगलं आयुष्य जगण्यासाठी. मग चांगल्या आयुष्याची कल्पना काय तुमची. 40व्या वर्षी बायपास ऑपरेशन होऊन 5 स्टार आयसीयूत ॲडमिट राहायचं का तुम्हाला 15 दिवस. ही जर चांगल्या आयुष्याची कल्पना असेल तर असंच म्हणा मला वेळ नाही. नाही तर प्रत्येकाला आरोग्यासाठी 1 तास वेळ काढावाच लागेल, त्याला दुसरा काही पर्याय नाही. एक उदाहरण सांगतो. फार 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतीय उद्योगपती आणि अमेरिकन उद्योगपतीची गोष्ट आहे. आपल्या मुंबईतले एक उद्योगपती आहेत, त्यांनी अमेरिकेतल्या उद्योगपतीशी करार केला. त्या काळामध्ये 25,000 कोटी रुपयाचा करार होता. आणि काय किंवा 20 वर्ष आपण हे उद्योग वाढवू आणि 25 ते 50,000 कोटी करू, असा काहीतरी उद्योग होता. मग हे चर्चा करण्यासाठी 20 वर्षाचा करार होता. ते अमेरिकन उद्योगपती त्यांच्या घरी गेले, भारतीय उद्योगपतीच्या. आता भारतीय उद्योगपती म्हणजे खात्यापित्या घरचा, पोटबीट मस्त सुटलेलं. आणि ते सांगत होते प्रेझेंटेशन की मी असं करणार तसं करणार. तर अमेरिकन उद्योगपती सारखं त्यांच्या पोटाकडे बघत होता. सुरुवातीला यांनी दुर्लक्ष केलं, म्हणजे काही लोकांना सवय असते. ते 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, हे आपलं प्रेझेंट करतायत, पण ते सारखं पोटाकडेच बघत होते. शेवटी यांना काही राहावलं गेलं नाही. ते म्हणाले काय चाललंय तुमचं, मी एवढं महत्त्वाचं सांगतोय, 50,000 कोटीच्या गोष्टी बोलतोय आणि तुम्ही सारखं पोटाकडे बघता, मला ऑकवर्ड व्हायला लागलं म्हणे, आता बोलता सुद्धा येत नाही. त्यावर ते अमेरिकन उद्योगपती म्हणाले, अहो साहेब तुमच्याशी आम्ही करार केला 20 वर्षाचा, पण तुमची 2 वर्षाची गॅरंटी दिसत नाही म्हणे. आता हा उद्योगपती मॅरेथॉन पळायला लागलेला आहे. सांगायची गोष्ट काय, जर या माणसाला वेळ मिळतो तर आपल्याला का नाही मिळायला पाहिजे, सगळ्यांना वेळ मिळायला पाहिजे. कुछ लोग बोलते कि हमने 3 महीने के बाद ये बंद कर दिया तो क्या होगा, क्या होगा, फिर वजन बढ़ेगा, फिर पेट बढ़ेगा, क्योंकि ये डाइट प्लान नहीं है, लाइफस्टाइल है. मैंने 3 महीने आपको इसलिए कहने के लिए कहा कि ये एक्सपेरिमेंट करो, इसका अनुभव लो. अगर आपको उसमें रिजल्ट मिलता है तो इसको लाइफस्टाइल बनाओ, क्योंकि लाइफस्टाइल है ये, कर सकते हो. कि 2 बार खाने में कोई प्रॉब्लम नहीं है, ये सिंपल लाइफस्टाइल है, आप कर सकते हो. तो आपके बहुत सारे सवालों का जवाब मैंने आपको दिया है. आता हे डाएट प्लॅन केल्याने काय काय फायदे होतात, संशोधन काय काय आमचं ह्याच्याविषयीचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. पहिली गोष्ट, तुमचं 6 महिन्यामध्ये 6.5 किलो वजन कमी होतं. रेंज किती, 3 किलो ते 45 किलोची रेंज आहे. मी याला काय म्हणतो, लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. विचार करा, 110 किलोचा माणूस आहे, चालता येत नाही, पायाला पाय मांड्या घासतात, रक्त येतं पायातून, चालू शकत नाही. 45 किलो वजन कमी झालं, आता पळायला लागला, 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळतो. लाईफ बदलून गेलं माणसाचं. डायबिटीसच्या गोळ्या बंद झाल्या, माणसाचं आयुष्य बदलतं. डायबिटीसच्या माणसाचं आयुष्य काय नाही तर, गोळी जेवायच्या आधी घेऊ, जेवताना घेऊ का नंतर घेऊ, आणि चक्कर आली तर काय करू, हाच विचार दिवसभर डोक्यात आहे. गोळ्या बंद झाल्या, आयुष्य बदलतं माणसाचं. तर वजन कमी होतं.
दूसरी चीज़, फास्टिंग इंसुलिन लेवल कम होती है। इसका मतलब क्या है? अगर आपको टाइप 2 डायबिटीज होने वाला है तो वो दूर चला जाता है। प्री डायबिटीज असेल तर 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही नॉन डायबिटिक व्हाल, आणि डायबिटीज असेल विदाऊट मेडिसिन तर 6 ते 9 महिन्यामध्ये तुमचा डायबिटीज रिव्हर्ट होईल. तुम्हाला एकाही गोळीची गरज पडणार नाही, एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. इतकं हे साधं सोप्या लाईफस्टाईलनी घडू शकतं. इतके सगळे परिणाम याच्यामध्ये होतात. हे अभियान सुरू झालं मग 2013 पासून. हे अभियान सुरुवात कोणामुळे झालं तर डॉक्टर श्रीकांत जिचकार, महाराष्ट्रातले अतिशय विद्वान व्यक्ती. उनका एक व्याख्यान मैंने यूट्यूब पर सुना, वो 2004 में गुजर गए, मेरी उनसे कभी मुलाकात नहीं हुई. तो उनका यूट्यूब पर लेक्चर सुना, उन्होंने जो बताया वो मैंने किया, मुझे फ़ायदा हुआ, अब मैं आपको बता रहा हूँ. इसलिए इस अभियान के मेंटर लेट डॉक्टर जिचकार है. ये अभियान शुरू हुआ, फिर मेरे साथ काफ़ी लोग जुड़ गए. हमारे 287 व्हाट्सएप ग्रुप्स हैं. 105 जैसे मैंने आपको बताया, अर्चना है, नितिन है, ऐसे बहुत सारे लोग हमारे साथ काम करते हैं. इसमें डॉक्टर भी है, वकील है, चार्टर्ड अकाउंटेंट है, क्योंकि इस अभियान में काम करने के लिए डॉक्टर होने की जरूरत नहीं है. कोई भी आदमी जो लॉजिक समझता है और खुद के ऊपर एक्सपेरिमेंट करने को तैयार है, उसको रिजल्ट मिला, वो हमारे साथ आ सकता है. ये अनुभव बांटने का अभियान है, एक्सपीरियंस शेयरिंग कैंपेन है. ये सिर्फ ज्ञान बांटने का अभियान नहीं है. तो यह 287 व्हाट्सएप ग्रुप है, इसमें आप भी ज्वाइन हो सकते हो. इसमें किस प्रकार से ज्वाइन हो सकते हैं आप? तो ये जो लोग मैंने आपको बताए, ये 3 लोग आपके सामने इधर ही है. इनमें से किसी भी व्यक्ति को, शायद मैं विश्वास तुमचा नंबर देऊ का? लोक घाबरतात, पण विश्वास आमचे घाबरत नाहीत. मी तुम्हाला विश्वास जोशींचा नंबर देतो आहे. तुम्हाला काय करायचं, यांच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला HbA1c फास्टिंग इन्शुलिनचे रिपोर्ट पाठवायचे आहेत. ते पाठवले की तुम्हाला ते आमच्या अभियानामध्ये सामील करून घेतील. मी हा नंबर सांगताना आधी इंग्रजीमध्ये नंतर मराठीमध्ये सांगणार आहे, आणि एक आकडा एकदाच सांगणार आहे, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. विश्वास जोशी यांचं नाव आहे. 9851061814. आता हा नंबर मी मराठीत सांगतो. 9851061814. हा नंबर आपण लिहून घेतला असेल. हा व्हॉट्सअप नंबर आहे, फोन करू नका. रिपोर्ट करा, HbA1c फास्टिंग इन्शुलिन यांना पाठवा. मग काय करतील आता विश्वास, म्हणजे विश्वास, अर्चना, नितीन सगळ्यांनी हेच केलं असतं. काय करतील, तुम्हाला विचारतील तुम्हाला डायबिटीज आहे का, गोळ्या किती वेळा वगैरे सगळं विचारतील, आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतील. आमचे वेट लॉसचे वेगळे आहेत, प्री डायबिटीजचे वेगळे आहेत, डायबिटीजचे वेगळे आहेत, आणि तुम्हाला एक डाएट प्लॅनचा मेसेज पाठवतील. म्हणजे जेवढं व्याख्यान मी आत्ता दिलं, आता तुम्हाला सगळं लक्षात राहणार नाही, 1-2 गोष्टी विसरून जाल, स्वाभाविक आहे. याचं रूपांतर आम्ही डाएट प्लॅन मेसेजमध्ये केलेलं आहे. हा मेसेज इंग्रजी, मराठी, हिंदी 3 भाषांमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला त्या हव्या त्या भाषेत ते मेसेज पाठवतील. याचा उपयोग काय, हा रेडी रेकनर आहे. शब्द फॉलो करायचा, त्याच्या बाहेर जायचं नाही. किती, मी जर लिहिलं असेल की काळा चहा चालतो, तर काळी कॉफी चालते का असं विचारायचं नाही. इतकं सोपं आहे, डोकं लावायचं नाही. जे दिले शब्द फॉलो करायचं. दुसरा फायदा काय बघा, की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आल्यानंतर काय होतं, तुम्हाला रोज सकाळी यशोगाथा वाचायला मिळते. कोणाचं वजन कमी झालं, कोणाचा डायबिटीज गेला, कोणाच्या गोळ्या कमी झाल्या, तुमचा उत्साह वाढतो की अरे आपल्यासारखे लोक अजून आहेत. आमच्या 287 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 41 देशातले 70,000 लोक डायरेक्टली कनेक्टेड आहेत. तर या वैश्विक कुटुंबाचा तुम्ही भाग होऊ शकता. दुसरे फायदा काय, की तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. तुम्ही डाएट प्लॅन सुरू केला, काही त्रास झाला, विचारा. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला 24 तासात देतो. हे अभियान म्हणून आमचं कमिटमेंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. या व्हॉट्सअप ग्रुपचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही.
कारण याच्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचे मेसेज, गुड मॉर्निंग, गुड नाईट, RIP, हॅपी बर्थडे, ॲनिव्हर्सरी, पानं, फुलं, फळं, झेंडे काही टाकायला परवानगी नाही आहे. एकदा टाकलं वॉर्निंग, दुसऱ्यांदा बाहेर काढतो. त्याच्यामुळे नुकसान काही नाही, फायदा होईल. आणि एका मोठ्या कुटुंबाचा तुम्ही भाग व्हाल. क्योंकि हमारा ड्रीम क्या है, हम सोचते हैं ये दुनिया डायबिटीज और ओबेसिटी से मुक्त होनी चाहिए, ये हम सोचते हैं. 700 करोड़ लोगों के पास जाना है. ये कोई सिर्फ पुणे का, महाराष्ट्र का अभियान नहीं है, ये पूरे विश्व का अभियान है. ये कब सफल होगा? जब आप आपका काम करोगे तब सफल होगा. मेरा काम तो आज खत्म होगा जब मैं आप ये व्याख्यान खत्म करूंगा. आपका काम कल से शुरू होगा. अगर आप नहीं कर रहे ये डाइट प्लान तो आप कल से शुरू करो. 3 महीने इसको सिंसियरली करो. फायदा होने के बाद इस फैमिली में शामिल हो जाओ और इसका प्रचार और प्रसार करो. 2 गोष्टी तुमच्यासाठी, पुण्यातल्या लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत. ज्या लोकांना डायबिटीस आहे, पुण्यामध्ये साने गुरुजी संकुल म्हणजे दांडेकर पुलापासून तुम्ही सारसबागेकडे जाता तेव्हा डाव्या साईडला लोकमान्य पतसंस्थेचं खाली बँक आहे, त्यांची एक ब्रँच आहे. आणि त्या 3ऱ्या मजल्यावर आमचं डायबिटीज रिव्हर्सल सेंटर आठवड्यातून 2 दिवस चालतं. या कामासाठी असोसिएशन फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल नावाची संस्था आम्ही स्थापन केली आहे. आणि बुधवारी आणि शनिवारी 2 दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये हे काम चालतं. हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. याच्यात कोणी कोणाकडे एकही पैसा मागत नाही. आमच्याकडे येणारे डॉक्टर गांधी, डॉक्टर गद्रे, डॉक्टर किवळकर हे सिनियर डायबेटॉलॉजिस्ट मोफत सल्ला देतात. हे लक्षात घ्या. माझी अपेक्षा तुमच्याकडून काय, अशी डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्स आडो ट्रस्टनी औरंगाबाद, हिंगोली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, ठाणे, कल्याण, पुणे, बेळगाव, सुरत, मडगाव इतक्या ठिकाणी सुरू केले आहेत. आणि यावर्षी अजून 100 ठिकाणी सुरू होतील याची मला खात्री आहे. या सेंटरचं स्वप्न, आता डायबिटीसच्या लोकांचं बघा काय चाललंय सध्या. डायबिटीसच्या लोकांची, ज्या लोकांनी हातवर केले, तुमची फाईल काढून बघा. डायबिटीस झाला तेव्हा मेटफॉर्मिन 500 मिलीग्राम चालू होतं. आज तुम्हाला 3 गोळ्या चालू आहेत. कोणाला इन्शुलिन चालू आहे, कोणाचं किडनी डॅमेज झालं आहे, कोणाचे डोळे डॅमेज झाले आहेत. जगातले सगळ्यात बुद्धिमान डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतात, तरी असं का घडतं? याचं कारण आमच्या पुस्तकांमध्ये आहे. आमच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की डायबिटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे. आणि दुसरं वाक्य असं लिहिलं आहे की डायबिटीस हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे. मग मी डॉक्टर आहे, माझ्याकडे डायबिटीसचा पेशंट आला, मला काय माहिती आहे मी याला बरं करू शकत नाही. पेशंटला काय माहिती आहे मी कधी बरा होणार नाही. दोघांचं ॲग्रीमेंट आहे. दोघांनी मान्य केलं की बरा होणार नाही. कसा बरा होईल? रिव्हर्सलचा विचारसुद्धा डोक्यात येणार नाही, अशी परिस्थिती आहे. मग तुम्हाला डायबेटॉलॉजिस्टने आत्तापर्यंत 2 सल्ले दिले. काय सल्ले दिले? पहिला सल्ला दिला व्यायाम करा. सांगितलं की नाही सगळ्यांना चाला म्हणून, चांगला सल्ला आहे, तर आम्ही पण देतो. त्याच्याबरोबर दुसरा एक सल्ला दिला जो तुम्ही डायबिटीज जर 10 वर्ष असेल तर 10 वर्ष ऐकला, 12 वर्ष असेल तर 12 वर्ष ऐकला. काय सल्ला दिला त्यांनी तुम्हाला? दर 3-4 तासाला थोडं थोडं खा. खाल्लं तुम्ही? मग काय झालं बघा तुमची फाईल. पहिलं पान बघा आणि शेवटचं पान बघा. इम्प्रूव्हमेंट आहे का? जर कोणातच इम्प्रूव्हमेंट नसेल याचा अर्थ सल्ल्यामध्ये काहीतरी चूक आहे. मग त्या डॉक्टरांकडे परत जा, त्यांना सांगा की तुमचं मी ऐकलं 10 वर्ष आणि बघा काय झालं. मेटफॉर्मिन 500वरनं 4 गोळ्यांवर आलेलो आहे, इन्शुलिनवर आलेलो आहे. आता दीक्षित सर म्हणतात ते 3 महिने करू द्या आणि डॉक्टर म्हणून मला मदत करा. हायपोग्लायसेमिया झाला तर माझी काळजी घ्या, मला मदत करा. तुम्हाला खात्रीने सांगतो तुमचा डायबिटीज रिव्हर्ट व्हायला सुरुवात होईल, हायपोग्लायसेमिया होईल, गोळ्यांचे डोस कमी करायला लागतील. अशाच पद्धतीने या 13 डायबिटीज रिव्हर्सल सेंटरमध्ये आलेल्या 3000 पेशंट जे रजिस्टर झाले आत्तापर्यंत, त्याच्यापैकी जवळपास 700 लोकांचं औषध आम्ही बंद करू शकलो आत्तापर्यंत. टाईप 2 डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये घडणारी ही क्रांती आहे, लक्षात ठेवा. आणि या क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात झाली, याचा महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. तर डायबिटीज रिव्हर्सल सेंटरचा फायदा आपण मोठ्या प्रमाणात घ्या. आपला स्वतःचा डायबिटीस, ओळखीचं किती लोकांना डायबिटीस आहे? 8.5% लोकांना डायबिटीस आहे. म्हणजे जर 10 लाख लोक असतील तर 85,000 लोकांना डायबिटीस आहे. इतकी मोठी संख्या आहे. आणि या देशामध्ये डायबिटीसच्या पेशंटला डायबेटॉलॉजिस्ट भेटायला मिळणं दुरापास्त आहे, अशक्य आहे मिळणं. आणि मग जर डायबिटीसच्या पेशंटमुळे कोणाचा पाय कापावा लागला, कोणाचे डोळे गेले, यांची काळजी कोण करणार आहे? इतके पैसे कुठे आहेत आमच्याकडे? जो देश आरोग्यासाठी 100 रुपये खर्च करतो वर्षाला प्रत्येक माणसामागे, तो काय अपंग लोकांची काळजी घेणार आहे? शक्यच नाही. म्हणून हे अभियान यशस्वी होणं ही माझी गरज नाही आहे,
ही समाजाची गरज आहे, लक्षात ठेवा. अशा आजारासाठी जर एखादी साधी लाईफस्टाईल आपल्याला मिळत असेल की ज्याच्यासाठी पैसे लागत नाही, डॉक्टर लागत नाही, मशीन लागत नाही, न्यूट्रिशनल सप्लिमेंट घ्यायची गरज पडत नाही आणि आयुष्यभर आनंदाने करता येतं, असं जर काही मिळत असेल तर याचा प्रयोग करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. कारण हे अभियान यशस्वी होणं हे आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच मोदीजींनी फिट इंडिया कॅम्पेनच्या अंतर्गत व्याख्यानांसाठी मला बोलवलं होतं. विकिपीडियावर कोणीतरी एक नटोरियस माणूस आहे, तो डॉक्टर दीक्षितांना भारतीय जनता पक्षाने ब्रँड ॲम्बॅसेडर केलं असं त्याच्यात लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केलेलं आहे. मला वाटतं चकोर गांधीसुद्धा बोलताना त्यांनी ती चूक केली. ते म्हणाले भारतीय जनता पक्षाने, कारण ते विकिपीडियावर लोक वाचतात. आता विकिपीडिया कोणी दुरुस्त केलं की ती व्यक्ती परत ते बदलते आणि असंच लिहिते भारतीय जनता पक्ष. आता काय कोणाच्या डोक्यात काय असेल ते असू द्या, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की हे अभियान यशस्वी होणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी, आपल्या सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. माझे कोऑर्डिनेटर्स इथे आलेलेच आहेत. आपण काही प्रश्न तर नक्की घेणार आहोत. त्याच्यानंतरसुद्धा माझ्या कोऑर्डिनेटर्स तुम्ही भेटू शकता. ते पुण्यातलेच लोक आहेत सगळे, तुम्हाला ते मदत करतील. आज मला तुम्ही बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येने आलात, आपले आभार व्यक्त करतो. आपल्या काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.